नमस्कार. बीएमसी निरीक्षक लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजपर्यंत आपण 14 ते 15 लेक्चर घेतलेले आहेत या निरीक्षक पदासाठी. बीएमसी ॲक्ट 1888 या ॲक्टवर आपले 14 ते 15 लेक्चर झालेले आहेत. आपण सेक्शन 3 पासून सुरू केलं होतं, तर आतापर्यंत आपण या इथपर्यंत म्हणजे सेक्शन 219 पर्यंत आलेले आहोत. त्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट होता चॅप्टर नंबर 8. तो चॅप्टर नंबर 8 आपण संपवलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. आता या एका लेक्चरमध्ये आपण सर्व संपून टाकणार आहोत. 350 पासून ते 525 पर्यंत एंड म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये बीएमसी ॲक्ट 1888 आपला संपूर्ण कंप्लीट होऊन जाईल. हे एक एक सेक्शन आहे आणि हे एकदम सोपं आहे. लास्टचा पार्ट खूप सोपा आहे. आपण कधी कधी शेवटी दुर्लक्ष करतो, शेवटच्या पोर्शनकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावरच नेमके प्रश्न येतात. त्यामुळे हे गरजेचं आहे. 14 लेक्चर झाले आपले, 14 ते 15 झाले. त्यामध्ये आपण बीएमसीचं इंट्रोडक्शन, त्यानंतर जसं एक मोमेंटम भेटला पाहिजे होता त्यामुळे आपला 1-2 लेक्चर ते इंट्रोडक्शनमध्ये अदर गोष्टी सांगण्यात गेलेल्या आहेत. बट हा मेजर पोर्शन जो होता, कारण की इथं दिसते ना सेक्शन 139 ते 219 म्हणजे जवळपास 80 कलम इथंच होते. त्याच्यामुळे 14 लेक्चर झालेले आहेत आपले. ते या पहिल्या पार्टवर इथपर्यंत 14 लेक्चर झालेले आहेत. आणि आता काय सिंगल आहेत फक्त सेक्शन 350, त्यानंतर डायरेक्ट 483, 484, 485, 486, 487, 488, 491, 498, 517, 517, 1, 520, 523, 525 संपलं. हे एक सेक्शन आहे. त्यामुळे कुठल्या चॅप्टरमध्ये नाही आहे, सगळं मिक्स आहे. आता ही या लेक्चरमध्ये आपले सर्व संपून जाईल. ठीक आहे. तर आज बीएमसी ॲक्ट संपणार आहे आणि मला पण त्याचा खूप आनंद झालेला आहे. आपला सिलेबस आहे. चला आपण सुरू करूया आता 350 सेक्शन. कारण की बघा आपण इथपर्यंत संपवलेले प्रकरण 8, आता डायरेक्ट कलम 350 आपण या इथपर्यंत संपवलेलं होतं. त्यानंतर आता डायरेक्ट सेक्शन 350. ओके, चलो. काय आहे 350चं टायटल? इन्स्पेक्शन. इथं लिहिले बघा, इन्स्पेक्शन ऑफ बिल्डिंग इन कोर्स ऑफ इरेक्शन, अल्ट्रेशन एक्सेट्रा. म्हणजे काय म्हणणं आहे, एखादं बांधकाम चालू असेल बिल्डिंगचं किंवा एखादी ऑलरेडी बिल्डिंग असेल, त्यामध्ये काही रिनोव्हेशन किंवा चेंजेस होत असेल, त्या बिल्डिंगची टाईल्स बदलत असणार, त्या बिल्डिंगचं पहिले 3 मजली होती, अजून एक 4था मजला त्यात ॲड होणार असणार, त्या बिल्डिंगचं टॉयलेट, वॉशरूम हे चेंज होणार असणार, त्या बिल्डिंगचा रूम पाडून तिथे एक हॉल होणार आहे. जे काही चेंजेस होत असतील, एक्झिस्टिंग बिल्डिंगला चेंजेस होत असतील किंवा नवीन बिल्डिंगचं चालू असेल बांधकाम, अशा ठिकाणी डायरेक्ट कमिशनरला विदाऊट एनी नोटीस तो डायरेक्ट तिथे इन्स्पेक्शनसाठी जाण्याचा त्याचा अधिकार आहे. तिथे लिहिलेलं आहे अंडर सेक्शन 350 कमिशनरचे अधिकार काय. The commissioner may at any time during the erection of a building or the execution of any such work as described in section 342. सेक्शन 342 मध्ये काय सांगितलेलं आहे? 342 मध्ये सांगितलेलं आहे की एखादी बिल्डिंग ऑलरेडी एक्झिस्ट करते आणि आता त्या बिल्डिंगमध्ये आम्ही चेंजेस करतो. काय चेंजेस करतोय? आम्ही टाईल्स बदलत आहोत. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही 3 मजली बिल्डिंग आहे, 4था मजला ऍड करतोय. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही हॉल एक नवीन क्रिएट करतोय. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही एखादा कॉलम पाडून तिथे दुसरं काही बांधकाम करतोय. तर जे काय एक्झिस्टिंग बिल्डिंग मध्ये चेंजेस होत असतील तर ते 342 मध्ये सांगितलेले आहे. तर 342 मध्ये काय सांगितलेलं? चेंजेस ऑलरेडी एका बिल्डिंगचं एक्झिस्टन आहे, त्या बिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहे, ते 342 मध्ये सांगितलेलं आहे. एक नवीन बिल्डिंग बांधकाम होत आहे, तर मग नवीन बिल्डिंग वर इन्स्पेक्शन किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग जे बिल्डिंग आहे त्यामध्ये इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार कमिशनरला आहे. आणि ते अधिकार कमिशनरला कुठून भेटतोय? बीएमसी ॲक्ट 1888 मधून, त्याच्या सेक्शन 350 मधून. ठीक आहे. सेक्शन 350 काय करते? कमिशनरला अधिकार देत आहेत. काय देतात कमिशनरला अधिकार? कुठले अधिकार आहेत? टू इन्स्पेक्ट द बिल्डिंग विदाउट गिव्हिंग प्रिव्हियस नोटीस ऑफ हिज इंटेन्शन सो टू डू. म्हणजे डायरेक्ट धाड मारू शकतो तो, विदाउट एनी नोटीस, विदाउट काही प्रायमरी थोडंफार कल्पना देऊन, कुठलंच इंटिमेशन न देता डायरेक्ट तो येऊ शकतो. ठीक आहे, तुमच्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करण्यासाठी. तर हे झालं आपला 350 झाल्यावर काय आहे, थोडे हे रब करतो मी, कारण की आपण याच्यानुसारच जाणार आहोत आता.
ठीक आहे, एकच मिनिट. इथे मी एक लाईन पाडून घेतो. आपण या इथपर्यंत एंड केलं होतं. आता 350 झालं. आता डायरेक्ट आपण 483 वर जाणार. चलो डायरेक्ट 483. सिलेबसला धरूनच जातोय आपण. 483. $460. एकच मिनिट मी शोधतो 483. चला नेक्स्ट 483. काय आहे टायटल? नोटीस एक्सेट्रा बाय हुम टू बी सर्व्ड ऑर प्रेझेंटेड. ठीक आहे. आता नोटीस असेल, बिल असेल, स्केड्यूल असेल, समन्स असतील किंवा अदर डॉक्युमेंट असतील जे की महानगरपालिका तुम्हाला देते, तुम्हाला नोटीस बजावणार, तुम्हाला बिल देणार किंवा महानगरपालिकेने एखादं स्केड्यूल जारी केलं, एखादं समन्स तुम्हाला पाठवली किंवा अदर डॉक्युमेंट महानगरपालिकेने पब्लिश केले किंवा तुम्हाला पाठवले. ठीक आहे. तर हे कोण करणार? हे कोण करणार आहे? हे कोणताही पर्सन महानगरपालिकेचा, एनी सर्वंट ऑफ महानगरपालिका किंवा कुठलाही ऑफिसर, म्युनिसिपल ऑफिसर महानगरपालिकेचा किंवा कमिशनर म्हणजे बीएमसीचे कमिशनर किंवा जनरल मॅनेजर म्हणजे महाव्यवस्थापकचे बेस्टचे जे जनरल मॅनेजर आहे, या दोघांनी ज्यांना अधिकार दिलेले अशा ऑथराइज पर्सन, कमिशनर आणि जनरल मॅनेजरच्या बिहाफवर त्यांनी ज्यांना कोणाला अधिकार दिलेले आहेत नोटीस पाठवण्याचे, तो माणूस किंवा महानगरपालिकेचा म्युनिसिपल ऑफिसर किंवा महानगरपालिकेचा कुठलाही सर्वंट, कुठलाही कर्मचारी, हे लोक तुम्हाला नोटीस, बिल, स्केड्यूल, समन्स आणि अदर डॉक्युमेंट जे काय आहे या ऍक्टच्या अंतर्गत जे येतात ते तुम्हाला सर्व करू शकता, इश्यू करू शकता, प्रेझेंट करू शकता किंवा तुम्हाला देऊ शकता. इथे लिहिले सर्व्ड अपॉन, इश्यूड, प्रेझेंटेड और गिवन. ठीक आहे. थोडक्यात काय आहे, 483 मध्ये आहे फक्त नोटीस बजावणे, नोटीस देणे किंवा बिल देणे. ते हे कोण करू शकते? तर काही नाही, महानगरपालिकेचे कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कमिशनर किंवा जनरल मॅनेजरने ज्यांना कोणाला अधिकार दिलेले ते लोक. हे झालेले आहे 483 मध्ये. आता नेक्स्ट बघू आपण 484. चला नेक्स्ट 484. 484 काय आहे टायटल? सर्व्हिस हाऊ टू बी इफेक्टेड ऑन ओनर्स ऑफ प्रिमाइसेस अँड अदर पर्सन्स. इथं बघा काय लिहिलंय, ओनर्स अँड अदर पर्सन्स. म्हणजे तुम्हाला नोटीस पाठवायची आहे कोणाला, ओनरला किंवा अदर पर्सनला. तर ती नोटीस पाठवायची प्रोसेस काय असली पाहिजे, त्याची प्रोसिजर काय आहे, फॉर्मॅट काय असला पाहिजे, हे सांगितलं 484 मध्ये. ठीक आहे. तर आता कुठली पण नोटीस, कुठलं पण बिल, कुठलं पण स्केड्यूल, कुठलं पण समन्स किंवा कुठलं पण अदर डॉक्युमेंट जर पाठवायचं असेल किंवा इश्यू करायचं असेल किंवा सर्व करायचं असेल किंवा प्रेझेंट करायचं असेल कुठल्याही पर्सनला, कुठल्याही ओनरला, तर ते कसं करायचं हे सांगितलेलं आहे 484 मध्ये. आणि त्याला 4 पद्धत सांगितलेलं. पहिली पद्धत ए मध्ये काय सांगितलंय? बाय गिव्हिंग ऑर टेंडरिंग टू सच पर्सन द सेड नोटीस, बिल, स्केड्यूल, समन्स और अदर डॉक्युमेंट. ज्या कोणत्या व्यक्तीला द्यायची आहे डायरेक्टली त्याला जाऊन द्यायची आहे. ठीक आहे. डायरेक्टली त्या पर्सनला पाठवायची आहे किंवा द्यायची आहे. त्या नोटीसवर ज्याचं नाव असेल त्या पर्सनला डायरेक्टली द्यायची आहे. ठीक आहे. ती नोटीस असेल, बिल असेल, स्केड्यूल असेल, समन असेल, अदर डॉक्युमेंट असेल, काही असेल, ज्याला कोणाला द्यायची ती प्रत्यक्षात त्याला द्यायची आहे. दुसरी पद्धत काय आहे की तो ज्याला नोटीस द्यायची आहे तो पर्सन तर मिळत नसेल, इफ सच पर्सन इज नॉट फाउंड, त्यानंतर मग ती नोटीस, बिल, स्केड्यूल, समन्स, अदर डॉक्युमेंट तो जिथे राहतो ना तिथे ते सोडून द्यायची आहे. ती नोटीस तिथे सोडून द्यायची आहे किंवा त्याच्या फॅमिली मेंबर मधले जो कोणी मोठे माणसं आहेत, अडल्ट मेंबर आहेत, त्यांना ती नोटीस देऊन टाकायची. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत, जर तो मुंबईत राहत नाही हे कळालं आता आणि तो मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, तर मग त्याच्या ऍड्रेसवर जो कुठला ऍड्रेस तुम्हाला माहित असेल, कमिशनरला किंवा जनरल मॅनेजर म्हणजे बेस्टचे महाव्यवस्थापक किंवा कमिशनर बीएमसीचे, ज्यांना कोणाला तो काही ऍड्रेस नोन असेल, त्या ऍड्रेसवर डायरेक्ट पोस्ट ऑफिस म्हणजे थ्रू पोस्ट, बाय पोस्ट त्याला ती नोटीस पाठवून द्यायची. नोटीस असेल, बिल असेल, स्केड्यूल असेल, समन असेल, अदर डॉक्युमेंट असेल, त्याला डायरेक्ट बाय पोस्ट करायचंय त्याच्या त्या ऍड्रेसवर जो मुंबईच्या बाहेरचा आहे तो. चौथी प्रोसेस आहे, त्याची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर जाऊन ती नोटीस चिपकून द्यायची. इफ नन ऑफ द मीन्स अवेलेबल, वरचे तिन्ही याच्यात फेल होत आहे, वरचे तिन्ही मेथड थ्रू आपण पाठवू शकत नाही, तर मग ती नोटीस किंवा बिल किंवा स्केड्यूल किंवा समन्स डायरेक्टली अफिक्स त्याची जी बिल्डिंग आहे किंवा ज्याचं जे प्रिमायसिस आहे
त्याचा जो लँड आहे तिथं जाऊन डायरेक्ट ती चिपकून द्यायची आहे. ठीक आहे, तिथे जाऊन ती चिपकून द्यायची. हे झाले 4 पद्धत नोटीस पाठवण्याची 484 मध्ये. आता 485 मध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व्हिस ऑन ओनर ऑर ऑक्युपायर ऑफ द प्रिमाइसेस टू बी इफेक्टेड. इथं आपण नोटीस पाठवली होती ओनर आणि अदर पर्सन्सला. इथं नोटीस आहे ओनर आणि ऑक्युपायर. जर ओनर नसेल तर ऑक्युपायर. ऑक्युपायर म्हणजे काय, ज्याच्या ताब्यात ती बिल्डिंग आहे सध्या, ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे, जो त्याचा उपभोग घेतोय, जो ते बिल्डिंग मध्ये राहतोय सध्या, त्या व्यक्तीला. इथं होतं अदर पर्सन, ओनर आणि अदर पर्सन. अदर पर्सन कुठले आले, त्याचे नातेवाईक आले, त्याच्या घरातले मेंबर आले, ते झाले अदर पर्सन्स. इथं काय आले, ओनर. ओनर नसेल अवेलेबल तर मग ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे त्याला. म्हणून इथे एक शब्द होता या 484 मध्ये की नोटीस पाठवायची तर 4 पद्धत आहे, फक्त एक्सेप्ट 485 मध्ये जे सांगितलेलं आहे त्यांना सोडून. 485 मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑक्युपायर. ऑक्युपायरला सोडून नोटीस पाठवायची 484 मध्ये. 484 मध्ये काय सांगितलं, नोटीस पाठवायची 4 पद्धत आहे, पण त्यातल्या कोणाला नोटीस पाठवू शकता तुम्ही, ओनरला किंवा अदर पर्सनला. फक्त 485 सोडून. 485 सोडून का, तर 485 मध्ये सांगितलेलं आहे ओनर आणि ऑक्युपायरला. ऑक्युपायरला सोडून तुम्ही नोटीस पाठवू शकता 484च्या सेक्शन थ्रू. आता 485 मध्ये पद्धत सांगितलेली ते बघू आता आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर 485 नाही बघा, 484 झाल्यावर 485. खाली पेज नंबर पण दिलेले बघा, 390 to 391. तर मग एक्झॅक्टली हे बघा, 484चा पेज नंबर होता 390. 484 नंतर 85चा आहे 391. कळालं, तर पेज नंबर पण दिले. एवढं सोपं करून दिलंय तुम्हाला त्यांनी, पेज नंबर पण सांगितलेलं आहे. आता बघायचं आपलं 485. चला नेक्स्ट बघूया 485. काय आहे टायटल 485चं, सर्व्हिस ऑन ओनर ऑर ऑक्युपायर ऑफ द प्रिमाइसेस हाऊ टू बी इफेक्टेड. आता नोटीस द्यायची आहे, बट कोणाला, ओनरला किंवा ऑक्युपायरला. आता एनी नोटीस किंवा एनी बिल किंवा स्केड्यूल किंवा समन्स किंवा अदर डॉक्युमेंट, ठीक आहे, जर हे द्यायची असेल, टू बी सर्व्ड अपॉन ऑर टू बी इश्यूड ऑर टू बी प्रेझेंटेड टू ओनर ऑर ऑक्युपायर ऑफ एनी बिल्डिंग ऑर एनी लँड शाल नॉट बी नेसेसरी टू नेम द ओनर. आता कसं असते, एखादी प्रॉपर्टी काय असते की ऍक्च्युली मालकाचं नाव नसते तिच्यावर, त्या प्रॉपर्टीचं नाव असते. समजा ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगला नाव आहे इंद्रधनुष्य, तर मग तिच्यावर राहणार इंद्रधनुष्य बिल्डिंग. किंवा एखादी बिल्डिंग आहे आणि तिथे सोसायटी आहे, तर मग काही पण नाव राहू शकते. फॉर एक्झाम्पल कुठलं नाव घ्यायचं आपण, कुठलं नाव घ्यावं एखादं, कुठलंही एखादं, गजानन हाऊसिंग सोसायटी, तर मग सोसायटीचं नाव राहणार तिच्यावर, त्या पावतीवर, त्या नोटीसवर. तर अशा वेळेस 485चं काम पडते की जिथं ओनरला किंवा ऑक्युपायरला आपण नोटीस पाठवणार. 484 मध्ये 3 पद्धत होत्या नोटीस पाठवायची. आता बघितलं आपण 3 पद्धत होत्या, ABCD. ठीक आहे, ए मध्ये काय होतं, प्रत्यक्ष जाऊन नोटीस द्या. बी मध्ये काय होतं, त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरातल्या मेंबरला किंवा सर्वंटला नोटीस द्या. तिसरं काय होतं की त्याला मुंबईत राहत नाही, मुंबईच्या बाहेर राहतो, तो बाय पोस्ट त्याला पाठवा. चौथं काय होतं की त्याच्या बिल्डिंगला जाऊन ते चिपकून द्या. 485 मध्ये 3 पद्धत आहे, ABC. यामध्ये 3च पद्धत आहे. 484 मध्ये 4 पद्धत आहे, 485 मध्ये 3 पद्धत आहे. त्यातली एक पद्धत नाहीये 485 मध्ये. ती कुठली पद्धत नाहीये, बाय पोस्ट पाठवायची सुविधा नाहीये 485 मध्ये. 485 मध्ये काय करतो आपण, ओनरला किंवा ऑक्युपायरला नोटीस पाठवतो. नोटीस असेल, बिल असेल, शेड्यूल असेल, समन असेल, अदर डॉक्युमेंट असेल, काही पण असेल, ते आपण पाठवतो. ठीक आहे, असं नाहीये की प्रत्यक्ष ओनरचं नावच राहील म्हणून. तिथं कदाचित ऑक्युपायरचं पण नाव राहू शकते, तिथे हाऊसिंग सोसायटीचं नाव राहू शकते किंवा त्या बिल्डिंगचं नाव राहू शकते. आणि कधी कधी ओनर सिंगल नसतात, ते ड्युअल ओनर असतात, 2-3 लोकांची ओनरशिप असते. मग अशा वेळेस 2-3 लोकांना पाठवा लागेल ती नोटीस. ठीक आहे, आता पहिली पद्धत काय 485 मध्ये, बाय गिव्हिंग ऑर टेंडरिंग द सेड नोटीस, बिल, शेड्यूल, समन्स ऑर अदर डॉक्युमेंट टू द ओनर ऑक्युपायर इफ देअर बी मोर दॅन वन ओनर ऑर ऑक्युपायर टू एनी वन ऑफ द ओनर्स ऑक्युपायर ऑफ सच बिल्डिंग. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन डायरेक्ट ओनरला किंवा ऑक्युपायरला ते नोटीस देऊ शकता. जेव्हा एकपेक्षा जास्त ओनर असतील तर तुम्हाला एकपेक्षा जास्त ओनरला देऊ शकता, किंवा त्यातल्या कुठल्या पण एका ओनरला तुम्ही ती नोटीस देऊ शकता. हे सांगितलं ए मध्ये पद्धत. बी मध्ये काय सांगितलंय, इफ द ओनर ऑक्युपायर ऑर नो वन ऑफ द ओनर ऑक्युपायर इज फाउंड बाय गिव्हिंग द नोटीस. अशा वेळेस मग तुम्ही काय करा, दुसऱ्या मेथडमध्ये काय सांगितलंय की तुम्हाला नोटीस द्यायची आहे, बट ओनर पण मिळत नाहीये आणि ऑक्युपायर पण सापडत नाहीये. आणि जेव्हा 2 पेक्षा जास्त ओनर आहेत किंवा 1 पेक्षा जास्त ओनर आहे, तेव्हा कुठला पण एक पण ओनर दिसत नाहीये किंवा कुठला पण एक पण ऑक्युपायर सापडत नाहीये. अशा वेळेस तुम्ही कोणाला नोटीस देऊ शकता,
त्यांच्या घरातल्या अडल्ट मेंबरला किंवा त्यांच्या घरातल्या नौकरला, सर्वंटला तुम्ही ती नोटीस देऊ शकता. एखाद्या ओनरच्या किंवा मोर दॅन जास्त ओनर असतील तर मग कुठल्या तरी एका ओनरच्या घरी जाऊन तुम्ही ती नोटीस देऊ शकता. ही झाली दुसरी पद्धत. दुसरी पद्धत काय सांगितलेली आहे, डायरेक्टली त्या बिल्डिंगला जाऊन फिक्स करून टाका, फिक्स त्या बिल्डिंगला जाऊन चिपकून टाका. ठीक आहे. वरच्या दोन्ही पद्धत मध्ये जर तुम्हाला नोटीस पाठवायला येत नसेल किंवा माहीत नसेल, ओनरचं ऍड्रेस पण माहीत नाहीये, तर मग तुम्ही ऍड्रेस इन द सेन्स ओनरच्या घरात कोणी सापडत नाहीये, मग तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, त्या ओनरच्या बिल्डिंगला जाऊन किंवा त्या सोसायटीच्या बिल्डिंगला जाऊन तुम्ही ती नोटीस चिपकू शकता. हे झाल्या 3 पद्धत 485 मध्ये. कळालं. 484 मध्ये 4 पद्धत होत्या, 485 मध्ये 3 पद्धत आहेत. मी तुम्हाला 4ही पद्धत सांगितले 484च्या आणि 485च्या 3 पद्धत सांगितले. 2 मोठा डिफरन्स आहे. 484 मध्ये आहे ओनर आणि अदर पर्सनला नोटीस, 485 मध्ये आहे ओनर आणि ऑक्युपायर. ओनर नसेल तर मग त्याच्या ताब्यात बिल्डिंग आहे तो ऑक्युपायर. ठीक आहे. आणि 484 मध्ये 4 पद्धत होत्या, 485 मध्ये 3च पद्धत आहे. आणि इथं 485 मध्ये कंपल्सरी नाही आहे की त्या पावतीवर ओनरचंच नाव राहील, त्या संस्थेचं पण राहू शकते किंवा त्या बिल्डिंगचं पण नाव राहू शकते. ठीक आहे. आय होप सो कळालं असेल 485. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कुठलं आहे आपलं 485 झालं. आता 485A. 485A चं टायटल काय आहे, पॉवर ऑफ कमिशनर टू कॉल फॉर इन्फॉर्मेशन ॲज टू ओनरशिप ऑफ प्रिमायसेस. कुठली पण प्रिमायसेस, कुठली पण लँड असेल, बिल्डिंग असेल, दुकान असेल, जे काय असेल प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचे डिटेल्स मागवण्याचे अधिकार कमिशनरकडे आहे. कमिशनर नोटीस पाठवणार त्या प्रॉपर्टीमध्ये सध्या जो कोणी राहत असेल, ओनर राहत असेल किंवा ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे त्यांना एक नोटीस पाठवणार की या प्रॉपर्टीचं आम्हाला इन डिटेल सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे. या प्रॉपर्टीचे मालक कोण आहेत, या प्रॉपर्टीचे एकपेक्षा जास्त मालक आहेत का, या प्रॉपर्टी कुठेतरी लीजवर घेतलेली आहे का, ही प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे का, म्हणजे बँकमध्ये लोन घेतलं प्लस ही प्रॉपर्टी तिथं गहाण ठेवलेली आहे, किंवा या प्रॉपर्टीमध्ये अजून कोणा लोकांची इंटरेस्ट आहेत का, हे सर्व डिटेल्स द्यावे लागतील. हे बघा इथं नोटीस सर्व करणार कोण, कमिशनर सर्व करणार कोणाला, ओनरला किंवा ऑक्युपायर ऑफ दॅट प्रिमायसेसला. नंतर तो माणूस ठराविक पिरियडमध्ये किती कालावधी राहील ते कमिशनर सांगतील नोटीसमध्ये, किती दिवसात मला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्या माणसाने पूर्ण माहिती द्यायची आहे, मॉर्गेज, लीज, मालक, अदरवाईज सगळ्या गोष्टी त्या डिटेल्स द्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि कमिशनरने नोटीस दिल्यानंतर ठराविक कालावधीत ती माहिती द्यायची आहे आणि ती माहिती पूर्ण खरी खुरी द्यायची आहे. शपथपत्रावर सगळं खरं खुरी माहिती द्यायची आहे. इन्फॉर्मेशन शॅल बी बाउंड टू कंप्लाय विथ द सेम अँड टू गिव्ह ट्रू इन्फॉर्मेशन टू द बेस्ट ऑफ हिज नॉलेज अँड बिलीफ. ठीक आहे. मराठीमध्ये वाक्य काय आहे ते बघू आपण. मराठीमध्ये वाक्य आहे संपूर्ण माहिती खरी पुरवण्यास बांधील असणार. ठीक आहे. ओके. हे झालं 485A. आता पुढचं पाहू आपण 400. आता पाहू सिलेबसमध्ये 485 झालं काय 486A आहे. म्हणजे 486 नाही आपल्या सिलेबसमध्ये, सरळ आता 486A. ठीक आहे. आता हे नेक्स्ट बघू आपण 486A. चला नेक्स्ट 486A. 486A मध्ये काय आहे टायटल, सर्व्हिस ऑफ बिल फॉर टॅक्सेस बाय पोस्ट. आता आपण 483, 484 आणि 485 मध्ये काय सांगितलं, 483 मध्ये होतं नोटीस पाठवायची पद्धत काय आहे. ठीक आहे. बघा इथे 483 मध्ये होतं नोटीस कशी पाठवायची ती पद्धत. ओके. 484 मध्ये प्रोसिजर, इथं होतं ओनर आणि अदर पर्सनला तुम्ही 4 मेथडने ते नोटीस पाठवणार. 485 मध्ये होतं ओनर आणि ऑक्युपायरला 3 मेथडने नोटीस पाठवणार. ठीक आहे. 486A मध्ये काय सांगितलेलं आहे, इथं फक्त बिल, कुठलं टॅक्स रिलेटेड, इथं बाकीच्या गोष्टी नाही आहेत, कुठले डॉक्युमेंट नाही आहेत, कुठलं स्केड्यूल नाही आहेत, कुठले अदर नोटीस नाही आहे, फक्त बिल. बिल कसं पाठवायचं, तर जे पण सांगितलेलं 483 मध्ये, 484 मध्ये, 485 यांना सोडून आता बिल कसं पाठवायचं हे सांगितलेलं आहे 486A मध्ये. एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं टॅक्सचं बिल कसं पाठवायचं, तर ते पाठवायचं आहे ऑर्डिनरी पोस्टने. ठीक आहे.
म्युनिसिपल टॅक्स बिल टू बी सर्व्ड टू अ पर्सन बाय ऑर्डिनरी पोस्ट. इम्पॉर्टंट आहे, बाय ऑर्डिनरी पोस्ट. ऑर्डिनरी पोस्ट, परत सांगतोय, साधारण पोस्टाने ते पाठवायचं आहे. ऑर्डिनरी पोस्टने पाठवायचं आहे. ठीक आहे. कुठे पाठवायचं आहे? त्या पर्सनच्या लोकेशनला. ठीक आहे. किंवा तो पर्सन जर कुठे बिझनेस करत असेल तर त्या बिझनेस प्लेसला. ठीक आहे. ते आपल्याला पाठवायचं आहे टॅक्सची पावती बाय पोस्ट, बाय ऑर्डिनरी पोस्ट. पोस्ट केल्यानंतर जो दुसरा दिवस राहील, डे फॉलोइंग द डे अपॉन, दुसऱ्या दिवस जो राहील तो गृहीत धरला जाईल की तुम्हाला बिल पाठवलेला आहे. तो दिनांक राहील. समजा मी 2 ऑगस्टला बाय ऑर्डिनरी पोस्ट पाठवलं तर 3 ऑगस्टला तुम्हाला नोटीस दिली बिलाची, किंवा बिलाची पावती पाठवली, किंवा बिलाची पावती तुमच्याकडे आली असं समजण्यात येईल दुसऱ्या दिवशीपासून. ठीक आहे. फक्त काय मेक शुअर करायचंय की तो जो ऍड्रेस होता तो प्रॉपरली टाकलेला आहे का त्या लेटरवर, जे आपण लेटर पाठवतो त्याच्यावर तो ऍड्रेस प्रॉपरली आहे का, किंवा ऑर्डिनरी पोस्टने जे पाठवतो आपण तिच्यावर तो ऍड्रेस योग्य टाकलेला आहे का ते. आणि जेव्हा आपण ऑर्डिनरी पोस्टने पाठवतो त्यानंतर ते आपल्याला पण एक काहीतरी छोटंसं पावती देतात की तुमचं जे पोस्टाने पाठवायचं आहे ते आमच्याकडे आलेलं आहे. आता आम्ही पोस्टाने त्या माणसाकडे पाठवणार आहोत ज्यांना ते कुठे पाठवायचंय. तर एक रिटर्न आपल्याकडे एक पावती मिळते की एवढे एवढे पैसे लागले, ती पावती. तर ती पावती आणि ते प्रॉपरली ऍड्रेस टाकलेलं आहे का हे जर प्रूव्ह झालं तर मग ज्या दिवशी पोस्टाने पाठवलं त्याच्या नेक्स्ट डे पासून पकडण्यात येईल तो दिवस आहे तुम्हाला तुमचं बिल पाठवलेलं आहे. नेक्स्ट, हे झालं बिलाची पावती पाठवायची. पण टॅक्सची बिलाची पावती पाठवली आपण ऑर्डिनरी पोस्ट. पण मला आता टॅक्स मागायचा आहे. एखाद्या व्यक्तीने टॅक्स भरलेला नाहीये, ते डिमांड करायचं आहे. त्यासाठी जर नोटीस पाठवायची असेल तर मग ती रजिस्टर पोस्टने पाठवायची. ऑर्डिनरी पोस्ट आणि रजिस्टर पोस्टमध्ये फरक आहे. ऑर्डिनरी पोस्टमध्ये काय आहे तुम्ही पाठवून देता. रजिस्टर पोस्टमध्ये काय आहे की त्या माणसाला डिलिव्हर झालं का नाही याचं पण नोटीस आपल्यापर्यंत येते की कधी डिलिव्हर झालं, काय झालं, सर्व गोष्टी इन डिटेल आपल्याला माहीत पडतात. त्याला म्हणतात रजिस्टर पोस्ट. जेव्हा टॅक्सची डिमांड करायची आहे, एखाद्याने टॅक्स भरला नाही किंवा पावती पाठवली पण खूप दिवस झाले टॅक्स आलेला नाहीये, जमा झालेला नाही, डिमांड करायची टॅक्स, तर ती जी नोटीस आहे त्याला रजिस्टर पोस्ट पाठवणार, त्याला रजिस्टर्ड पोस्टने पाठवणार. आणि फक्त बिल पाठवायचं आहे टॅक्सचं तर ते ऑर्डिनरी पोस्टनं. एखादा प्रश्न जर विचारला की मुंबई महानगरपालिका टॅक्स बिल कसं पाठवते तर ऑर्डिनरी पोस्टने. मुंबई महानगरपालिका डिमांड कसं करते टॅक्सची तर रजिस्टर पोस्ट. हा डिफरन्स लक्षात ठेवा, ऑर्डिनरी पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट. हे होतं 486A मध्ये. बाकी 483, 84, 85 मध्ये काय सांगितलेलं आहे आपण, नोटीस असेल, डॉक्युमेंट असतील, स्केड्यूल असतील, ठीक आहे, बिल असतील, ह्या गोष्टी आपण पाठवतो वेगवेगळ्या प्रोसेस करून. 486A मध्ये फक्त टॅक्सचं बिल या बाबतीत सांगितलेलं आहे. चालेल. आता नेक्स्ट बघूया आपण, सिलेबसमध्ये बघू आपण. 486A पर्यंत आपण आलो. आता आहे 487, त्यानंतर 488 कंटिन्यू आहे, नंतर मग गॅप आहे. 487 आणि 488 आता आपण बघू कंटिन्यू. चला नेक्स्ट 487. एक मिनिट. 487 काय सांगितलं 487 मध्ये? टायटल काय आहे? सिग्नेचर ऑन नोटीस एक्सेट्रा मे बी स्टॅम्प्ड. आता काय आहे, तुम्ही जे पण लायसन्स किंवा रिटर्न परमिशन किंवा नोटीस किंवा बिल किंवा स्केड्यूल किंवा समन्स किंवा अदर डॉक्युमेंट जे काही तुम्ही पाठवता, कोणाला डॉगचं लायसन असते, कोणाला दुसरं अदर लायसन्स असतात, वाईन बारचं लायसन असेल, दुकानाचं लायसन असेल, शॉपचं लायसन्स असतील किंवा रिटर्न परमिशन्स असतील, काही नोटीस असतील, बिल असतील, शेड्यूल असतील, समन्स असतील, अदर डॉक्युमेंट असतील, याच्यावर कमिशनरची साईन पाहिजे. ठीक आहे. कमिशनरची साईन किंवा जनरल मॅनेजरची साईन किंवा म्युनिसिपल ऑफिसरची साईन. ठीक आहे, त्याच्यावर पाहिजे. कमिशनरची साईन किंवा जनरल मॅनेजर बेस्टचा असतो किंवा म्युनिसिपल ऑफिसर किंवा कमिशनरने ज्यांना अधिकार दिले त्यांची साईन किंवा जनरल मॅनेजरने ज्यांना अधिकार दिले त्यांची साईन, पण साईन असलीच पाहिजे. ठीक आहे. आता प्रत्येक डॉक्युमेंटवर साईन करणं शक्य आहे का? किती डॉक्युमेंट असतील, कमिशनरला एवढा वेळ आहे का? तर नाही. ते काय करायचं, त्या साईनचा स्टॅम्प बनवायचा. बियरचं सिग्नेचर ऑफ कमिशनर स्टॅम्प. काय करायचं, तर साईनचा स्टॅम्प बनवायचा. जी काही आहे म्युनिसिपल ऑफिसरची सहीचा स्टॅम्प किंवा जनरल
मॅनेजरचा साईनचा स्टॅम्प, कमिशनरच्या सिग्नेचरचा स्टॅम्प बनवायचा आणि प्रत्यक्षात सही न करता तुम्ही स्टॅम्प मारला तरी ते ऑथराईज साईन म्हणून ऍक्सेप्ट केलं जाईल. ठीक आहे, कळालं. 487 मध्ये काय सांगितलेलं आहे की सिग्नेचर असणं मस्ट आहे. कशावर? नोटीसवर, लायसन्सवर, रिटर्न परमिशनवर, बिलवर, शेड्यूलवर, समन्सवर, अदर डॉक्युमेंटवर साईन असणं महत्वाचंच आहे. साईन कोणाची? कमिशनरची, जनरल मॅनेजरची किंवा म्युन्सिपल ऑफिसर्सची. साईन म्हणजे काय? प्रत्यक्षात साईन नसली चालते, बट त्या साईनचा स्टॅम्प हा असलाच पाहिजे. ठीक आहे, बट काही गोष्टी अशा आहे की स्टॅम्प मारून चालत नाही, नाहीतर मग कोणी स्टॅम्प बनवणार आणि मारून टाकणार नाही. काही ठिकाणी प्रत्यक्षात सहीच लागेल त्या ऑफिसरची. तर कुठे? सेक्शन 113 मध्ये जे सांगितलेले म्युन्सिपल फंड म्हणजे महानगरपालिकेचा निधी, नंतर सेक्शन 460 BB, 460 KK, 460 LL. हे 460 काय आहे? बेस्टचा निधी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचा फंड, बेस्टचा निधी काय काय आहे? 460 BB, 460 KK, 460 LL. हे तिन्ही आहेत बेस्ट रिलेटेड. त्या बेस्टचा जर निधी असेल किंवा महानगरपालिकेचा निधी असेल, महानगरपालिकेचा निधी सेक्शन 113च्या अंतर्गत, आणि त्याचे जे चेक असतात त्याच्यावर स्टॅम्प चालणार नाही, त्याच्यावर ऍक्च्युअल साईन लागेल कमिशनरची किंवा जनरल मॅनेजरची. ठीक आहे, जे कोणी त्याचे अधिकार असतील ते प्रत्यक्षात साईन लागेल, स्टॅम्प चालणार नाही. बाकी ठिकाणी तुम्ही स्टॅम्प देऊन टाका. स्टॅम्प म्हणजे काय? तो सिग्नेचरचा स्टॅम्प, आणि तो गृहीत धरला जाईल. बट 113 मध्ये म्युन्सिपल फंड आणि 460 BB, 460 KK, 460 LL यामध्ये बेस्टचा निधी जर पाहिजे त्या चेकवर साईनच लागेल आणि ती ओरिजिनल साईन लागेल, स्टॅम्प चालणार नाही. हे सांगितलेलं आहे 487 मध्ये. ठीक आहे, आता बघूया आपण 488. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 488. 488 टायटल काय आहे? कमिशनर एक्सेट्रा may enter any premises for purpose of inspection, survey or execution of necessary work. याच्या आधी आपण बघितलं होतं सेक्शन 350, तिथं होतं इन्स्पेक्शन करण्यासाठी कमिशनर विदाऊट नोटीस जाऊ शकतो. पण ते इन्स्पेक्शन कशाचं होतं? नवीन बिल्डिंगचं बांधकाम असेल किंवा एक्झिस्टिंग बिल्डिंगमध्ये काही चेंजेस होत असतील तर अशा ठिकाणी इन्स्पेक्ट करण्यासाठी कमिशनर विदाऊट नोटीस डायरेक्ट जाऊ शकतो. 488 मध्ये कमिशनर आणि इतर लोकांना जर इन्स्पेक्शन करायचं असेल तर वेगळे नियम आहेत. ठीक आहे, तर इथं फक्त इन्स्पेक्शनच नाहीये, इथे इन्स्पेक्शन आहे, सर्वे आहे, किंवा कुठलं काम असेल ते कामाचं एक्झिक्युशन करण्यासाठी जायचं असेल तर मग कमिशनरला काही नियम दिलेले आहेत. डायरेक्ट घुसता येईल का घरात का नाही ते आपण आता बघू. बघा आता 488 मध्ये काय सांगितलेलं आहे? पॉवर ऑफ एंट्री, प्रवेश करण्याच्या अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे. तर कमिशनर किंवा जनरल मॅनेजर मे एंटर इनटू एनी बिल्डिंग ऑर लँड, खाली जमीन किंवा बिल्डिंग मध्ये एंटर करू शकतो कमिशनर किंवा जनरल मॅनेजर, विथ ऑर विदाउट असिस्टंट, त्याचे जे सहाय्यक असतील, त्याचे जे मदतीचे लोक असतील, ती टीम घेऊन किंवा ते विदाउट टीम, विथ टीम और विदाउट टीम, ते बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या लँडवर एंट्री करू शकतात का? कशासाठी? इन्स्पेक्ट करण्यासाठी, सर्वे किंवा एक्झिक्यूट एनी वर्क. ठीक आहे, तर ते करू शकता, काही अडचण नाहीये. ठीक आहे, पण आता कसं असते, जर एकदम इमर्जन्सी काम नाही आहे इन्स्पेक्शनचं तर मग तुम्ही विदाऊट नोटीस येऊ शकत नाही. हा, एखादी बिल्डिंग आहे आणि नोटीस मिळाली की या बिल्डिंगमध्ये नाही का इलिगल कामं चालतात, मग तिथं विदाऊट नोटीस डायरेक्ट इन्स्पेक्ट करणार ना आयुक्त आणि बाकीचे अधिकारी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे. ओके, आधी जर नोटीस दिली तर मग ते लोक इलिगल कामं थांबवतील. एखादी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग आहे रेसिडेन्शियल बट तिथं कामं चालत आहेत कमर्शियल, तर मग विदाऊट एनी नोटीस डायरेक्ट एंट्री करू शकतो. बट असं कुठलं काम नसताना, असं कुठलं इमर्जन्सीचं काम नसताना तुम्ही डायरेक्ट कोणाच्या घरात घुसू शकता का? तर नाही. डायरेक्ट घुसायचे आहे घरात त्यासाठी वेगळे नियम आहेत, त्याला क्रायटेरिया वेगळे आहे. तुम्हाला बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करायचं असेल बांधकामाचं, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. एखादी बिल्डिंग ऑलरेडी बांधलेली आहे त्याच्यावर नवीन बांधकाम होत आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. एखादी बिल्डिंग आहे तिच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की त्या बिल्डिंगमध्ये किंवा या लँडवर किंवा या प्रॉपर्टीमध्ये दारू, गुटखा, काही फटाके असे इलिगल साठवून ठेवलेले आहेत, तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. ठीक आहे, बट असे काही एक्सेप्शन केस नसतील, नॉर्मल केसमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता का? तर नाही. त्यासाठी नियम आहेत. पहिला नियम काय आहे? कमिशनरला किंवा जनरल मॅनेजरला विथ त्यांची टीम किंवा विदाऊट टीम जर जायचं असेल
टाइम ठरलेला आहे. तुम्ही सनसेट आणि सनराईजच्या मधात जाऊ शकत नाही. सनसेट म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजता, आणि सनराईज सकाळी 5, 6 वाजता जेव्हा सूर्य उगवतो, या कालावधीत जायचं नाही. म्हणजेच काय, थोडक्यात रात्री जायचं नाही, लोकांना रात्री डिस्टर्ब करायचं नाही, तुम्ही दिवसात जाऊ शकता. ही आहे पहिली केस. दुसरं सांगितलेलं आहे, तुम्हाला ज्याच्या घरी जायचं असेल त्या माणसाला 24 आवर्स पहिले नोटीस द्यावं लागेल. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही एंट्री करू शकत नाही. त्याला 24 तासाआधी नोटीस द्यायची, उद्या आम्ही तुमच्या घरी येणार आहोत किंवा 24 तासानंतर आम्ही तुमच्या घरी येणार आहोत, तुम्हाला काय आहे तुमची तयारी करून ठेवा. हे कोणासाठी आहे, हे जनरल केसमध्ये आहे. हा, इथं जर ड्रग्स असतील आणि इन्फॉर्मेशन मिळाली ड्रग्स या घरात ठेवलेले, तर कमिशनर कशाला नोटीस देणार, डायरेक्ट एंट्री करणार. तेव्हा त्याला अधिकार आहे डायरेक्ट एंट्री करण्याचा, जर त्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन असेल तर. पण काही वेगळं कारण नसताना जस्ट इन्स्पेक्शन करायचं आहे, त्याच्याकडे कुठलंच काही माहिती नाहीये की काही इथं इलिगल गोष्टी चालत आहे की नाही, तर मग अशा वेळेस तुम्हाला रिझनेबल 24 आवर्स पहिले नोटीस द्यावं लागेल. इथं लिहिलेलं आहे ना, अदरवाईज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड एक्सेप्ट व्हेन, तिथं तुम्हाला ऑक्युपायर किंवा तो जो ओनर आहे त्यांचं परमिशन घ्यावं लागेल, त्यांचं कन्सेंट घ्यावं लागेल. ठीक आहे, डायरेक्ट एंट्री करू शकत नाही, तुम्हाला तिथं कन्सेंट घ्यावं लागेल. कमिशनर असेल किंवा जनरल मॅनेजर असेल त्यांना कन्सेंट घ्यावं लागेल, कोणाच्या घरात घुसता येणार नाहीये. एक्सेप्शन केस आहेत बरे, म्हणजे जनरल केसमध्ये तुम्हाला घुसता येणार नाही. काही एकदम एक्सेप्शन असेल काही वेगळं तर तुम्ही डायरेक्ट घुसू शकता. ठीक आहे, तर कन्सेंट घ्यायचं आहे ऑक्युपायर ज्याची ताब्यात प्रॉपर्टी आहे तो, किंवा ओनरची कन्सेंट घेऊन तुम्ही एंट्री करू शकता. आणि 24 आवर्स पहिले त्यांना नोटीस द्यावं लागेल. एखादी प्रॉपर्टी आहे किंवा प्रिमायसेस आहे किंवा बिल्डिंग आहे जिथे फक्त जास्त करून फिमेल्सच आहेत, अशा वेळेस तुम्हाला नोटीस पण द्यायची आहे की आम्ही येणार आहोत. तर या बायांनी काय करायचंय, त्या बिल्डिंगच्या एखाद्या कुठल्या तरी पार्टमध्ये जाऊन एका ठिकाणी जमा व्हायचं आहे की तुमची प्रायव्हसी पण डिस्टर्ब झाली नाही पाहिजे आणि आमच्या इन्स्पेक्शनमुळे तुम्हाला पण त्रास झाला नाही पाहिजे. अशा ठिकाणी फक्त फिमेल्सच असतील, तर अशा वेळेस काय करायचं आहे, त्या फिमेल्सना एका खोलीत राहा किंवा एका खोलीत जमा होऊन जा असं सांगायचं आहे आणि तुम्ही बाकी ठिकाणी इन्स्पेक्शन करू शकता. चौथी कंडिशन आहे, जर तुम्ही एखाद्या घरात जात असणार आणि तिथे काही सोशल किंवा रिलिजियस जे काय असतात त्यांची परंपरा फॉलो होत असतील, तर तिथं तुम्हाला त्यांच्यानुसार एंट्री करता येईल. म्हणजे एखादं घर असेल की ते धार्मिक आहे जास्त, तिथं एंट्री नसेल बाबा, विदाऊट चप्पल किंवा हातपाय धुतल्याशिवाय एंट्री नाहीये, तर तुम्ही त्यांच्या रिच्युअल्सला न तोडता डायरेक्ट एंट्री करू शकत. त्यांचे जे रिच्युअल्स आहेत त्याला फॉलो करून तुम्ही एंट्री करा. ठीक आहे, तिथे लिहिले ड्यू रिगार्ड ऑलवेज बी हॅड so far as may be compatible with the exigencies for the purpose for which the entry is made to the social and religious usage of the occupants of the premises of enter. त्यांचं ते भ्रष्ट नाही झालं पाहिजे, जे काय असेल त्यांचे ते नियम त्याला फॉलो करून तुम्ही जा. कोणाचे रिलिजियस किंवा भावनिक जे काय सोशल भावना न दुखवता तुम्ही एंट्री करू शकता. ठीक आहे, परत सांगतो इथं पण आहे, इन्स्पेक्शन, सर्वे, एक्झिक्युशन ऑफ एनी वर्क साठी जायचं असेल कमिशनरला किंवा जनरल मॅनेजरला तुम्ही जाऊ शकता. एकदम डेंजरस सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही विदाऊट नोटीस जाऊ शकता. पण अशा नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुम्हाला काही नियम आहेत फॉलो करायचे आहेत. सनसेट आणि सनराईजच्या मदत जाता येणार नाही. 24 आवर्स पहिले तुम्ही नोटीस द्या. त्या ऑक्युपायर किंवा ओनरला तुम्ही इंटिमेट करा की आम्ही येणार आहोत, त्यांना सांगा, त्यांना कळवा, त्यांचं कन्सेंट घेऊनच जा. त्यानंतर जिथे फक्त महिला जास्त राहत असेल त्यांना पण तुम्ही नोटीस देऊन सांगा की आम्ही येणार आहोत, तुम्ही एका ठिकाणी जमा होऊन जा, आम्ही जेव्हा येऊ तुम्हाला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. त्यानंतर जिथे कुठे रिलिजियस आणि सोशल काहीतरी फॉलो होत असतील रिच्युअल्स, तिथे त्यांच्या रिच्युअल्सनुसारच तुम्ही एंट्री करा. ओके, हे सांगितलेले 488. आता 487 झालं, 488 झालं, आता 489, 90 नाही आहे, डायरेक्ट 491 आहे. डायरेक्ट 491 आहे आपल्या सिलेबस. 488, 488 नाही आहे, 89 नाही आहे, आहे डायरेक्ट 491 आहे. 490 पण नाही आहे, 491 आहे डायरेक्ट. ठीक आहे, 491 बघू आता. चला नेक्स्ट सेक्शन, डायरेक्ट 491. 491 टायटल काय आहे, एक्सपेन्सेस रिकव्हरेबल अंडर धिस ऍक्ट टू बी पेएबल ऑन डिमांड अँड इफ नॉट पेड ऑन डिमांड मे बी रिकवर्ड ॲज अन एरियर ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. काय होत असते, कमिशनर किंवा जनरल मॅनेजर किंवा एखादा म्युन्सिपलचा ऑफिसर, ठीक आहे, एखादं काम करताना, ठीक आहे, जो काही खर्च येईल तो खर्च त्या पर्सनकडून घ्यायचा. समजा एखादी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, आणि दोन लोकांमध्ये वाद झाली आणि एका प्रॉपर्टीवाल्याने सांगितलं की आमचं तुम्ही नाही काय यार एरिया मोजून द्या मला. तर मग जे आहेत अधिकारी लोक ते येतील, एरिया मोजून देतील की तुमच्या ताब्यात एवढा एरिया आहे, तुमच्या ताब्यात एवढा एरिया आहे. जो काही खर्च झालेला आहे, ज्यांना मागणी केली त्याला तो पैसा द्यावा लागेल. इथं लिहिलेलं आहे
whenever under this act or any regulation or law made by under this act, the expenses of any work executed of any measure taken done by order of commissioner, your general manager or any municipal officer in this behalf are payable by any person, the same shall be payable on demand. ठीक आहे. तर मग ज्याने डिमांड केली की तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील. म्हणजे कुठल्याही कामाचे खर्च झाला, अधिकारी लोक आले, तुमच्या बिल्डिंगचं काही इन्स्पेक्शन केलं असेल, बिल्डिंगचं व्हॅल्युएशन केलं असेल, तुमची मागणी असेल की आमचं परत व्हॅल्युएशन करा, जे पहिले केले ते आम्हाला वाटते चुकीचं आहे, जे काय असतील, तुम्ही जे काही गोष्टी मागणी करताल त्यासाठी जे काही खर्च होईल तो खर्च तुम्हाला पे करावा लागेल. आणि जर तुम्ही तो पे केला नाही, इफ नॉट पेड, तर तुमच्याकडून तो रिकव्हर करण्यात येईल. कसा की तो तुमचा प्रॉपर्टी टॅक्स ड्यू आहे असं समजून तुमच्याकडून रिकव्हर करण्यात येईल. आणि मग रिकव्हरचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्याकडे. नोटीस पाठवणार, तुम्ही नाही भरला तर तुमचं मग जप्त करणार, लिलाव करणार. इथे लिहिलेलं आहे सेल द गुड्स, डिस्ट्रेस जप्त करायचे, गुड सेल करायचे. कोणाचे? त्या डिफॉल्टरचे, ज्यानं मागणी करून पण पैसे दिले नाही. ठीक आहे, कळालं. 491 मध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही कामं होतील, जे तुम्ही मागणी केलेली आहे ते कामं तर आयुक्त वगैरे, जनरल मॅनेजर किंवा म्युनिसिपल ऑफिसर करून घेतील, पण ते जे काम केलंय तुमच्यासाठी त्याचा जे खर्च झाला आहे तो खर्च तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे, तो खर्च जर तुम्ही भरला नाही तर तुमच्याकडून रिकव्हर करण्यात येईल. ठीक आहे, रिकव्हर कसं करण्यात येईल? तो जो पैसा बाकी तुमच्याकडे तो ऍज अ प्रॉपर्टी टॅक्स बाकी असं कन्सिडर करून तुमच्याकडून रिकव्हर करण्यात येईल. बस एवढं सांगितलेलं 491 मध्ये. ओके, चला नेक्स्ट 492 हे बघूया आपण. बघूया आपल्या याच्यात काय आहे आता. नाही, डायरेक्ट आता 498 आहे. हळूहळू आपण आता जवळ जातोय, सिलेबस एंड व्हायच्या. 498 आहे डायरेक्ट, 91 नंतर 498 आहे डायरेक्ट. चला 498 बघूया. चला नेक्स्ट बघूया, कुठे आलतो आपण? सेक्शन 498. 498चं काय आहे टायटल? रिकव्हरी ऑफ इन्स्टॉलमेंट ड्यू अंडर द सेक्शन 493 495. आता सेक्शन 493 मध्ये काय खर्च आहे, 495 मध्ये काय खर्च आहे, हे दोन्ही खर्चांचे जर इन्स्टॉलमेंट बाकी असेल किंवा यांचे पेमेंट द्यायचं बाकी असेल तर मग रिकव्हरी करणार कोण? रिकव्हरी करणार कमिशनर किंवा जनरल मॅनेजर रिकव्हरी करणार त्या व्यक्तीकडून ज्याचे पैसे बाकी आहेत अंडर सेक्शन 493च्या कामांचे आणि अंडर सेक्शन 495च्या कामांचे. आता 493 आणि 495 मध्ये काही कामं सांगितलेले आहेत की ज्या कामांचा खर्च लागतो आणि तो खर्च त्या व्यक्तीला द्यावा लागतो. ठीक आहे, आणि आता वेगवेगळे कामं असतात यार, खूप कामं आहेत. एक्झॅक्टली 493 मध्ये कुठले कामं आहेत, 495 मध्ये काय आहे? 495 मध्ये आहेत सुधारणेचे कामं, इम्प्रुव्हमेंटचे कामं. ठीक आहे, इम्प्रुव्हमेंट म्हणजे कामं म्हणजे कुठले? एखादी बिल्डिंग असेल त्याच्यापासून बीएमसीची सार्वजनिक नाली असेल, पण त्या नालीमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर मग तो खर्च त्या सोसायटीला बिअर करावा लागेल. ठीक आहे, बाकीचे इतर कामं असतील, कचरा व्यवस्थापनाचे काही कामं असतील तुमच्या सोसायटीमधले, तो पण खर्च तुम्हाला बिअर करावा लागेल. तर कामं बीएमसीच करणार आहेत, पण काही काही कामाचा खर्च त्या सोसायटीकडून घ्यावा लागतो. खर्च म्हणजे काय? काहीतरी फी असते नॉमिनल, अशा असं कामाची रिक्वेस्ट आहे बीएमसीकडे, तुम्ही ते कामं केलं पाहिजे आणि त्या रिक्वेस्टची काहीतरी फी असते, ती फी भरावी लागते. ती जर फी बाकी असेल भरायची, इन्स्टॉलमेंट ती काय असेल तुम्ही भरलं नाही किंवा काम झाल्यावर तुम्ही नेक्स्ट जी अमाऊंट होती ड्यू ती भरली नाही, तर मग तुमच्याकडून रिकव्हर करणार जनरल मॅनेजर किंवा कमिशनर. आणि जर तुम्ही ते पैसे दिले नाहीत तर ते कसं रिकव्हर करणार? की तुमच्याकडे ते जे पैसे बाकी आहेत ते ऍज अ प्रॉपर्टी टॅक्स बाकी आहे असं कन्सिडर करून रिकव्हर करील. रिकव्हर करण्याचे मग वेगवेगळ्या पद्धती आहेत. गुड्स जे काय आहे, तुमची मालमत्ता असेल, सामान असेल, वस्तू असतील, त्याचा लिलाव करणे आणि पैसे वसूल करणे, ही पद्धत आहे. 498 मध्ये एवढंच लक्षात ठेवा. फक्त रिकव्हर करायची अमाऊंट, कुठली अमाऊंट रिकव्हर करायची? जे काही कामं 493 सेक्शन आणि 495 सेक्शनचे कामं केलेत त्या कामा अंतर्गत जे काही तुमच्याकडे पैसे बाकी असतील त्या व्यक्तीकडे, त्या सोसायटीकडे, त्याच्याकडून ते पैसे रिकव्हर करायचे, हे सांगितले 498 मध्ये. त्यानंतर आता कुठला आहे आपला 498 नंतर डायरेक्ट 517 आहे. 517 बघू डायरेक्ट. आता इथे का तुम्हाला दाखवतो मी कुठले कामं आहेत ते कामं इथे तुम्हाला कळायला पाहिजे. हे बघा 489 आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, पण हे जेवढे काही वर्क्स आहेत हे दिलेले, हे एवढे वर्क, हे एवढे कामं, या हे कामं करताना जो काही खर्च येईल तो खर्च त्या व्यक्तीला द्यावा लागतो. 231 मध्ये काय दिलेलं आहे? मला वाटते नाली, घनकचरा याचं व्यवस्थापन बद्दल काहीतरी सांगितलेलं आहे. 257 मध्ये तुमची फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये काही चेंजेस करायचे असतील, तुम्हाला आजूबाजूला काही पाहिजे असेल तर मग तो खर्च
तुम्हाला बिअर करावं लागेल. काम करेल बीएमसी पण खर्च तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर काही परमिशन असतील वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन परमिशन पाहिजे असतील हे ते तो खर्च तुम्हाला द्यावा लागेल. तर असं वेगवेगळ्या कामांची यादी आहे इथं, हे विचारणार नाहीये, बट मग दाखवतो की एवढे कामं केले बीएमसीनं की तो खर्च तुम्हाला द्यावा लागतो. चला आता आपण डायरेक्ट द्यायचं तो कुठं आपल्याला 517 जाऊ. 517 हळूहळू आपला आता ऍक्ट संपायला आलेला आहे. शेवटचं सेक्शन 525 आहे. 517 पर्यंत आलो आपण. हे बघा 517 लिगल प्रोसिडिंग्स. ठीक आहे. एकाच दिवसात आपण हे एवढं संपवतोय सिलेबस. दिसताना किती मोठा वाटत होता आपल्याला की एवढं बाकी आहे, एवढं बाकी आहे, कधी होईल बघा ना, एकदाच झालंय. म्हणजे एवढ्या पार्टसाठी आपण 14 ते 15 लेक्चर खर्च केले, कारण की आपलं एक फाउंडेशन तयार करायचं होतं. आता आपलं ते सगळं झालेलं आहे. त्या लोकांनी लेक्चर बघितले असतील आणि आता एकदमच एकाच लेक्चरमध्ये आपण हे घेतलेलं आहे. तुमचे चांगले व्ह्यूज, तुम्ही मला चांगला असं रिस्पॉन्स दिला, त्यानंतर आपण एक फास्ट ट्रॅक एक रिव्हिजन म्हणून करू शकतो. एवढ्या पार्टवर एक 2-3 तासाचं सेशन आणि एवढ्या पार्टवर परत 1-1.5 तासाचं सेशन, म्हणजे 2च लेक्चरमध्ये पूर्ण बीएमसी ऍक्ट संपू शकतो. इथपर्यंत आता आपली लेवल आलेली आहे. चला 517 आपण बघूयात. एक मिनिट मी टिक करून घेतो आपण काय काय बघितले. हे 87 झालं, 88 झालं, 91 झालं, 98 झालं, 517 वर आता आलो आता. चला नेक्स्ट सेक्शन कुठला होता आपला? नेक्स्ट सेक्शन 517. हे बघा 517 आणि 517(1) हे एकाच याच्यात होऊन जाते. 404 पेज नंबर आणि 404 पेज नंबर. ठीक आहे. तर 517 आणि 517(1)D डिफाईन ऍडमिट ते एकाच याच्यात होऊन जाते कव्हर. हे 517 ठीक आहे आणि 517(1)D डिफेंड ऍडमिट कॉम्प्रोमाइज हे इथं लिहिलेलं आहे. डिफेंड ऍडमिट कॉम्प्रोमाइज एनी अपील अगेन्स्ट. ठीक आहे. ते एकाच ठिकाणी कव्हर होऊन जाते. चला बघू आता 517 मध्ये काय सांगितलेलं आहे. टायटल काय आहे? लिगल प्रोसिडिंग्स. ठीक आहे. लिगल प्रोसिडिंग्स मराठीमध्ये काय आहे त्याला? 517ला वैध कार्यवाह्या. ठीक आहे. आता प्रोव्हिजन्स रिस्पेक्टिंग इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा ऑफ सिव्हिल अँड क्रिमिनल ऍक्शन्स अँड ऑब्टेनिंग लिगल ऍडवाइस. आता बीएमसीच्या वतीने जे काही सिव्हिल किंवा क्रिमिनल केसेस आहेत त्या सर्व 517 मध्ये आपण सांगितलेल्या आहेत कुठल्या कुठल्या राहू शकतात. म्हणजे बीएमसी कोणावर सिव्हिल किंवा क्रिमिनल चार्जेस फ्रेम करू शकते किंवा बीएमसीवर कोणी सिव्हिल चार्जेस फ्रेम केले त्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी काय आहेत सगळ्या प्रोसिडिंग्स किंवा काय राहणार प्रक्रिया याबद्दल 517 मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला आता कळून जाईल. किंवा बीएमसीला कधी लिगल ऍडवाइस लागली तर ते पण यामध्ये सांगितलेलं आहे. कधी बीएमसीला लिगल ऍडवाइस लागते. ठीक आहे. 517 द कमिशनर मे टेक ऑर विथड्रॉ फ्रॉम प्रोसिडिंग अगेन्स्ट एनी पर्सन हु इज चार्ज विथ. बीएमसीचा कमिशनर म्हणजे काय? बीएमसी समजा. कमिशनर कोणावर केस टाकू शकतो किंवा केस मागे घेऊ शकतो. कशा संदर्भात? जर या ऍक्ट मधल्या कुठल्या पण ऑफेन्स त्याने केला असेल. या ऍक्ट मध्ये काही काही वेगवेगळे ऑफेन्स दिलेले आहेत. त्या रिलेटेड कुठल्या माणसाने एखादा ऑफेन्स कमिट केला असेल अंडर धिस ऍक्ट. ठीक आहे. तर त्याच्यावर केस फाईल करू शकते कमिशनर. किंवा जर केस चालू असेल तर कमिशनर वाटत असेल की तो माणूस आता योग्य झालेला आहे तर केस मागं पण घेऊ शकतो. एक तर विड्रॉ करू शकतो किंवा केस टाकू शकतो. ठीक आहे. पण कधी एखाद्या माणसाने एखादा ऑफेन्स केला असेल अंडर धिस ऍक्ट. ठीक आहे. या ऍक्ट मध्ये किंवा या ऍक्टचं पालन करताना काही नियम आहेत आणि ते नियम जर मोडले तर म्हणजेच काय झालं? या ऍक्टच्या अगेन्स्ट ऑफेन्स झालं. ठीक आहे. या ऍक्टमध्ये सांगितलेलं की तुमच्या घरी कुत्रा असताना तुम्हाला कुत्र्याचं लायसन्स घ्यावं लागेल, कुत्र्याचा टॅक्स भरावा लागेल. तुम्ही ते जर केलं नाही तर मग तुम्ही ऑफेन्स केलंय. म्हणजे काय? या ऍक्टचं ऑफेन्स झालेलं आहे. या ऍक्टचं पालन केलं नाही त्याच्यामुळे तुमच्यावर ऑफेन्स आहे. तुमच्यावर मी केस दाखल करतो. तर केस दाखल करणे किंवा विड्रॉ करणे कधी? जर या ऍक्ट मध्ये जे सांगितलेलं आहे त्यातलं कुठलं पण एखादा ऑफेन्स केला असेल तर ते कमिशनर करणार तुमच्यावर केस किंवा विड्रॉ पण करू शकतो. सेकंड, तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रॉपर्टी, बीएमसीची प्रॉपर्टी किंवा बीएमसीचे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, बीएमसीचे ऑफिसर आहे
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असेल किंवा यांच्या विरुद्ध काहीतरी चुकीचं काम केलं असेल तर मग तुमच्यावर ऑफेन्स होणार. म्हणजे तुम्ही मालमत्ता असेल बीएमसीची त्याला हानी पोहोचवली असेल किंवा कर्मचाऱ्यांना हानी पोहोचवली असेल तर कमिशनर तुमच्यावर कारवाई करणार. तेव्हा कमिशनर तुम्हाला कोर्टात खेचणार. म्हणूनच सिव्हिल आणि क्रिमिनल ऍक्शन तुमच्यावर होणार. थर्ड, तुम्ही काही उपद्रव न्यूसन्स क्रिएट केले त्यामुळे काही लोकांना डिस्टर्ब झाला असेल किंवा समाजात डिस्टर्ब झाला असेल की बीएमसी च्या हद्दीमध्ये काही तुम्ही न्यूसन्स क्रिएट केला असेल तर मग तुमच्यावर कारवाई करणार कमिशनर. हे झालं ए मध्ये. कारवाई कधी करणार किंवा विड्रॉ करणार या तीनपैकी काही असेल तर तुमच्या कारवाई पण होऊ शकते किंवा कारवाई चालू असेल तर विड्रॉ पण करू शकते कमिशनर. सेकंड, एखादा ऑफेन्स आहे, मराठीमध्ये बघू आपण. या अधिनियमाविरुद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अपराधाबाबत त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली कायदेशीरपणे आपसाती करता येतील अशा अपराधाबद्दल आपसाती करणे. हा एखाद्या वेळेस काय होत असते, तडजोड करावं लागते. ठीक आहे. तर जिथे कुठे कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड करून टाकली ते पण इथं तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. मराठीमध्ये थोडं सविस्तर आहे अजून. या अधिनियमाविरुद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अपराधाबाबत त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली कायदेशीरपणे आपसाती करता येत असलेल्या अपराधाबद्दल आपसाती करणे. म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा दाखल केला, एखादा गुन्हा कमिट केलेला आहे किंवा एखादा तुम्ही ऑफेन्स केलेला आहे अंडर दिस ऍक्ट, तर तो जो ऑफेन्स आहे त्यामध्ये काही तडजोड करता येते का. बीएमसीला वाटलं की नाही आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ तर मग ती तडजोड करण्याचं पण इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. कंपाऊंड एनी ऑफेन्स अगेन्स्ट दिस ऍक्ट. या ऍक्टचं पालन करण्यासाठी बीएमसी काही नियम करतील, रेग्युलेशन करतील आणि तुम्ही जे तोडले म्हणजे तुमच्यावर ऑफेन्स दाखल होईल, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणजेच काय, तुम्ही ऑफेन्स क्रिएट केलंय अगेन्स्ट दिस ऍक्ट. पण कंपाऊंड म्हणजे काय, तिथं आपण तडजोड करू शकतो का. तर मग जर काही तडजोडचे चान्स असतील तर तरी तडजोड पण करण्यात येतील असं इथं सांगितलेलं आहे. मग ते तडजोड कोर्टाच्या बाहेर होईल किंवा कोर्टमध्ये होईल, न्यायाधीशाच्या समोर तुम्ही तडजोड करू शकता. ठीक आहे. सी, डिफेंड एनी इलेक्शन पिटिशन ब्रॉट अंडर सेक्शन 33. सेक्शन 33 मध्ये काय होतं की एखादा उमेदवार उभा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, त्याने काहीतरी कमिट केले क्राईम, काय चुकीचं ऍफिडेव्हिट दिलंय, त्याने त्याचं एज लपवलेलं आहे किंवा तो बीएमसीच्या वोटर लिस्ट मध्ये त्याचं नाव नाही आहे बट तरी त्यानं उभा राहिला आहे किंवा त्याने एखादं करप्शन केलेलं आहे किंवा त्याची व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट वगैरे असं काही बोगस असेल, तर असे इलेक्शन रिलेटेड जे काही पिटिशन असतील तर त्याला डिफेंड करणे. तर मग तिथे कोर्टमध्ये महानगरपालिका आपली स्वतःची लिगल टीमला घेऊन तिथे डिफेंड करेल. एक तर ते इलेक्शन जे आहे त्याच्या विरुद्ध जे काही याचिका आलेल्या असतील त्यासाठी बीएमसीची जी लिगल टीम आहे ती काम करणार. एकतर कोर्टमध्ये कोणीतरी गेलेलं असणार ते उमेदवाराच्या विरुद्ध किंवा उमेदवारांनी चुकीचं काम केलं असेल तर स्वतः बीएमसी कोर्टात जाईल त्या उमेदवाराविरुद्ध. ठीक आहे. याने चुकीचं ऍफिडेव्हिट दिलं वगैरे असं काही जे काही इलेक्शन रिलेटेड जे पण असतील केसेस त्याला डिफेंड करणे, थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा. डी मध्ये डिफेंड, ऍडमिट और कॉम्प्रोमाइज एनी अपील अगेन्स्ट रेटेबल व्हॅल्यू और कॅपिटल व्हॅल्यू. हा एखादी केस आहे जिथे तुम्हाला रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार तुम्हाला मान्य नाहीये टॅक्स, तर मग तुम्ही आयुक्त विरुद्ध कोर्टात गेले तेव्हा मग त्या कोर्टात तो जो आहे बीएमसीला अधिकार आहे डिफेंड करायचा. तर मग तिथं बीएमसी आपली लिगल टीमला घेऊन डिफेंड करणार. ठीक आहे. 217 मध्ये ते सांगितलेलं आहे रेटेबल किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार तुम्हाला टॅक्स लागणार आणि तुम्हाला जर तो मान्य नसेल तर तुम्ही अपील करणार अगेन्स्ट आयुक्त स्मॉल कॉज कोर्टमध्ये. तर तिथे स्मॉल कॉज कोर्टमध्ये डिफेंड करायचा अधिकार आहे बीएमसीला. ठीक आहे. आपण 517 मध्ये सगळं सांगतोय की बीएमसीला कधी कोर्टात डिफेंड करायचं आहे किंवा कधी बीएमसी तुमच्या विरुद्ध कोर्टात जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण 517 मध्ये बघतोय. आता ई मध्ये काय सांगितलंय, विड्रॉ, कॉम्प्रोमाइज, प्रोसिडिंग अंडर 502, 503, 504, 505. आता 502 ते 505 मध्ये काय रिकव्हरी आहे. कुठली रिकव्हरी आहे, ठराविक कामांसाठी बीएमसी तुमच्याकडून पैसे घेते आणि तुम्ही ते पैसे दिले नाही तर मग बीएमसी तुमच्याकडून रिकव्हर करणार. असे जे केसेस असतील कोर्टात ते पण डिफेंड करण्याचा अधिकार बीएमसीला आहे. कधी कधी बीएमसी विड्रॉ पण करू शकते केस किंवा कॉम्प्रोमाइज पण करू शकते तिथं. ठीक आहे. हे सांगितलं ई मध्ये. एफ मध्ये काय सांगितलं, विड्रॉ, कॉम्प्रोमाइज एनी क्लेम फॉर सम नॉट एक्सिडिंग 500 अगेन्स्ट एनी पर्सन रिस्पेक्ट ऑफ पेनल्टी पेएबल अंडर द कॉन्ट्रॅक्ट. हा एखादा कॉन्ट्रॅक्ट झाला असेल कमिशनर सोबत आणि त्या व्यक्तीने कॉन्ट्रॅक्ट तोडला
कॉन्ट्रॅक्ट तोडला तर मग कमिशनर त्याच्या विरुद्ध कोर्टात जाणार. जर ती अमाऊंट 500 रुपयापेक्षा कमी असेल तर कमिशनर स्वतःच कोर्टात जाणार आणि त्याला कोणाचे अप्रुव्हल घेण्याची गरज नाही. पण तो कॉन्ट्रॅक्ट 500 रुपयापेक्षा जास्त असेल, एक्सिडिंग 500 रुपीजपेक्षा जास्त, तर मग कोर्टात जाताना कमिशनरला स्टँडिंग कमिटीचं अप्रुव्हल घ्यावं लागेल. ठीक आहे. एखादा कॉन्ट्रॅक्ट केला होता कमिशनर सोबत किंवा बीएमसी सोबत आणि कोणी तो तोडला तर म्हणजे बीएमसी नुकसान झालं, मग बीएमसी त्याच्या विरुद्ध कोर्टात जाणार. ते जर नुकसान 500 रुपयापेक्षा खाली असेल तर स्वतः डायरेक्ट कमिशनर स्वतःहून चालला जाईल विदाऊट एनी अप्रुव्हल. जर 500 रुपयापेक्षा जास्त असेल ते नुकसान बीएमसीचं, तेव्हा तिथं मग स्टँडिंग कमिटीचं अप्रुव्हल घेऊनच त्याला कोर्टात जावं लागेल कमिशनरला किंवा बीएमसीला. जी, डिफेंड एनी स्यूट और अदर लीगल प्रोसिडिंग brought against the corporation, against the commissioner, against the deputy commissioner or a municipal officer or a servant in respect of anything done or omitted to be done by them respectively in their official capacity. हा, ते त्यांचं काम करत असताना म्हणजे या नियमाची किंवा या ऍक्टचं अंमलबजावणी करताना काही नियम असतील, बीएमसीचे म्युनिसिपल ऑफिसर असतील, बीएमसीचे काही सर्वंट असतील किंवा कमिशनर असतील किंवा डेप्युटी कमिशनर असतील किंवा स्वतः कॉर्पोरेशन त्यांच्या बीएमसीच्या हद्दीमध्ये काही कामं करत असतील आणि त्याच्यात कोणी अडथळे आणले आणि त्या कामांविरुद्ध कोणी कोर्टात गेलं बीएमसीच्या, तर मग तिथे बीएमसीला डिफेंड करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, हे सांगितलं जी मध्ये. एच मध्ये काय सांगितलेलं आहे? विथ अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी ऍडमिट ऑर कॉम्प्रोमाइज एनी क्लेम सूट लीगल प्रोसिडिंग ब्रॉट अगेन्स्ट द कॉर्पोरेशन, अगेन्स्ट द कमिशनर, डेप्युटी कमिशनर और म्युनिसिपल ऑफिसर और सर्वंट इन रिस्पेक्ट ऑफ एनीथिंग डन और ओमिटेड. हा, परत काही असे कामं आहेत बीएमसी स्वतः कामं करते आहेत किंवा बीएमसीचे ऑफिसर्स कामं करतायत, ते डेप्युटी कमिशनर असतील, कमिशनर असतील, म्युनिसिपल ऑफिसर असतील, ते कामं करतायत आणि त्यांच्या विरुद्ध कोणीतरी चुकीचं चार्जेस फ्रेम केले असतील तर तेव्हा मग काही वेळेस स्टँडिंग कमिटीचं अप्रुव्हल घेऊन बीएमसी कोर्टात त्यांना डिफेंड करू शकते आपल्या अधिकारी लोकांना. ठीक आहे. एखादा अधिकारी आहे तो इलिगल बिल्डिंग पाडायचा आहे. ठीक आहे, तो त्यांची टीम घेऊन गेला इलिगल बिल्डिंग पाडण्यासाठी आणि त्याच्यावर कोणी हात उचलला, त्या अधिकाऱ्याला कोणी मारधाड केली, त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणी कोर्टात गेलं, तर मग तिथे बीएमसी डिफेंड करणार की आम्ही आमचं काम करत होतो, आम्ही काम करतोय, हे काय इलिगल बिल्डिंग पाडतोय आम्ही, कारण की शहराचं जे आहे सौंदर्यीकरण ते खराब होते आणि हे जे बीएमसी ऍक्ट आहे 1888 याच्यात जे नियम आहेत किंवा जे काही सेक्शन आहे याचं आम्ही पालन करण्यासाठीच ह्या गोष्टी करतोय. ठीक आहे. आय, विथ द अप्रुव्हल इन्स्टिट्यूट अँड प्रॉसिक्यूट एनी सूट और विड्रॉ कॉम्प्रोमाइज एनी सूट और एनी क्लेम अदर दॅन क्लेम ऑफ द डिस्क्रिप्शन स्पेसिफाइड इन एफ विच हॅज बीन इन्स्टिट्यूटेड और मेड. हा, आता काय आहे एफ मध्ये सांगितलेले, इथं सांगितलेलं आहे ना की 500 रुपये आणि 500 रुपये जास्त हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे सोडून अदर बाकीचे काही गोष्टी असतील जिथं, एक मिनिट चला आपण इथं परत इथं मराठीत बघूया कुठे आलतो आपण, आय मध्ये आलो होतो. एकच मिनिट, ते काय कन्फ्यूज झालं नाही पाहिजे म्हणून आपण तिथे बघा इथं तशाच मान्यतेने कोणताही दावा दाखल करणे व चालू ठेवणे किंवा महानगरपालिकेच्या किंवा आयुक्ताच्या नावाने दाखल करण्यात आलेले कोणताही दावा दंड मध्ये करण्यात आलेल्या प्रकारच्या हक्क मागणी होऊन अन्य कोणतीही हक्क मागणी घेणे याबाबत तडजोड करणे. हा, आता जिथे जिथे कधी कधी बीएमसी काय करते, तुम्हाला काही डिमांड करणार आहे, तुमची एवढे अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला जमा करायची आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी कोर्टमध्ये गेलं, ठीक आहे, तर त्याला मग आपल्या अधिकारी लोकांना किंवा कमिशनरला डिफेंड करण्याचा अधिकार बीएमसीला आहे, एवढं आय मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, बाकी काय जास्त डोक्यात ठेवायचं नाही, सिंपल आहे. के मध्ये ऑब्टेन सच लीगल ऍडवाइस अँड असिस्टन्स ॲज ही मे बी फ्रॉम टाइम टू टाइम थिंक इट नेसेसरी टू ऑब्टेन स्टँडिंग कमिटी टू ऑब्टेन सेक्शन फॉर सेक्युरिंग लॉफुल एक्सरसाइज और डिस्चार्ज ऑफ एनी पॉवर ड्युटी वेस्टिंग इन इम्पोज इन एनी म्युनिसिपल ऑथॉरिटी और एनी म्युनिसिपल ऑफिसर सर्वंट. हा, आता काय आहे इथं बघा की मध्ये काय सांगितलेलं आहे, एखादं अधिकारीच्या विरुद्ध लोक गेलेत कोर्टात, तेव्हा मग स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलने एक लीगल ऍडवाइस घेऊन आपल्याला कोर्टात कसं लढायचं आहे या बाबतीत के मध्ये सांगितलेलं आहे. बघा इथं या कलमाच्या पूर्वगामी खंडामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी किंवा कोणत्याही महानगरपालिकेचे प्राधिकारी किंवा महानगरपालिका अधिकारी अथवा कर्मचारी याने त्यांच्यामध्ये निहित केलेल्या कोणत्याही अधिकाराचा
वापर करण्याची किंवा त्याच्यावर लादलेल्या कोणतेही कर्तव्य पार पाडण्याची तरतूद करण्यासाठी जो काही कायदेविषयक सल्ला व सहाय्य मिळवण्यास त्यास वेळोवेळी आवश्यक किंवा इष्ट असेल तो कायदेविषयक सल्ला मिळावा यासाठी महानगरपालिका किंवा स्थायी समिती इच्छा असेल असं कायदेविषयक सल्ला व सहाय्य मिळवणे. म्हणजे एखादा अधिकारी त्यांचे काम करताना त्यांची ड्युटी परफॉर्म करताना त्याला कुठं काही अडथळा येत असेल तर त्याला जर कधी गरज भासली लिगल ॲडवाईसची तर तो लिगल ॲडवाईस ची मदत मागू शकतो कॉर्पोरेशनकडे किंवा स्टँडिंग कमिटीकडे. ठीक आहे, त्याला लिगल ॲडवाईस आणि ते असिस्टन्स मिळेल. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे लिगल ॲडवाईस आणि असिस्टन्स एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला किंवा म्युन्सिपल ऑथॉरिटीला, म्युन्सिपल ऑफिसरला, म्युन्सिपल सर्वंटला लागत असेल तर ते मागू शकता कॉर्पोरेशनकडे किंवा स्टँडिंग कमिटीकडे. ठीक आहे, पुढे प्रोव्हाइडेड दॅट, आता सेक्शन 2 आहे. आता हे झालं, आपण के पर्यंत बघितलं, ए पासून के पर्यंत हे सगळं झालं. आता 517 मधलं सेकंड सबसेक्शन, प्रोव्हाइडेड दॅट कमिशनर शॅल नॉट डिफेंड एनी सूट लीगल प्रोसिडिंग अंडर क्लॉज जी विदाउट फर्स्ट ऑफ ऑल टेकिंग लीगल ॲडवाईस विथ रिगार्ड देअर टू. आता काय आहे, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध कोणी केस दाखल केलेली असेल आणि महानगरपालिका त्या कर्मचाऱ्याला डिफेंड करणार, पण त्याला डिफेंड करण्यापूर्वी महानगरपालिका कायदेविषयक तज्ज्ञांकडून लीगल ॲडवाईस घेणार आणि त्यानंतरच त्या माणसाला डिफेंड करणार. डायरेक्टली डिफेंड करणार नाहीये. त्याच्या विरुद्ध जी केस आहे, काय आहे, सगळ्या गोष्टीचा इन डिटेल अभ्यास करून इथं आपला अधिकारी चुकला का, आपल्या अधिकाऱ्याची चुकी होती का, त्या माणसानं जे अपील केली ती बरोबर आहे का, हे सगळं कायदे तज्ज्ञांकडून, जी कायदे तज्ज्ञ असतात किंवा लिगल टीम असते बीएमसीची, त्यांच्याकडून ॲडवाईस घेऊनच त्या माणसाला डिफेंड करण्यात येईल. डायरेक्टली डिफेंड करण्यात येणार नाही. कमिशनर शॅल नॉट डिफेंड एनी सूट विदाउट फर्स्ट टेकिंग लीगल ॲडवाईस. डायरेक्टली डिफेंड करू शकत नाही, तर लीगल ॲडवाईस घेऊनच ते डिफेंड करता येईल. हे सांगितलं 2 मध्ये. 3 मध्ये काय सांगितलं बघा, इन रिलेशन टू लीगल प्रोसिडिंग अरायझिंग आउट ऑफ द एक्विजिशन नंतर एक्सटेन्शन, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग except proceeding if any arising of the acquisition made with the effect 7 August 1947 said undertaking from the Bombay Electric Supply and Tramway Company Limited. The provisions of the subsection 1-2 shall apply as if the words of commissioner, the words the general manager, and for the words standing committee, the words Mumbai Electric Supply. हा, आता यात काय सांगितलेलं आहे, जिथे कुठे जनरल मॅनेजर हा शब्द असेल, ठीक आहे, शाल अप्लाय ॲज इफ फॉर द वर्ड्स कमिशनर, द वर्ड्स, हा, जिथे कुठे कमिशनर हा शब्द असेल म्हणजे बेस्टचे रिलेटेड जर केस असतील, बेस्ट रिलेटेड केस, ठीक आहे, मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट रिलेटेड जर केस असतील, तिथे कमिशनरच्या ऐवजी जनरल मॅनेजर हा शब्द वापरण्यात येईल. त्यानंतर स्टँडिंग कमिटीच्या ऐवजी मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट कमिटी हे वापरण्यात येतील. हे शब्द सबस्टिट्यूट होतील. एखादी केस आहे बेस्टच्या अंतर्गत आहे किंवा बेस्टनं केस फाईल केलेली आहे किंवा बेस्टवर कोणीतरी केस फाईल केलेली आहे, तर ते बेस्ट डिफेंड करणार. बेस्ट डिफेंड करतील ते ठीक आहे, बट बेस्ट डिफेंड करताना जिथे कुठे कमिशनर हा शब्द येईल तिथे जनरल मॅनेजर येईल, कारण की जनरल मॅनेजर म्हणजे काय, तो जो व्यवस्थापक आहे तो बेस्टचा राहील. आणि जिथे कुठे स्टँडिंग कमिटी राहील तेव्हा मग मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट कमिटी राहील. आपण म्हणतो ना कधी कधी स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलनच कमिशनरला काम करावं लागते, तर अशा वेळेस बेस्टचं काय करणार, जनरल मॅनेजर काय करणार, बेस्टच्या कमिटीकडून अप्रुव्हल घेणार. मग जिथं कुठं स्टँडिंग कमिटी शब्द आहे तिथं बेस्ट कमिटी याला आपण सबस्टिट्यूट करू. चौथं, इन रिगार्ड टू लीगल प्रोसिडिंग अरायझिंग आउट ऑफ द कॉर्पोरेशन पॉवर्स अँड ड्युटीज अंडर क्लॉज Q ऑफ सेक्शन 61 द प्रोव्हिजन सबसेक्शन 1 शाल अप्लाय ॲज इफ द वर्ड स्टँडिंग कमिटी. हा, आणि जिथे कुठे सेक्शन 61च्या अंतर्गत काही एखादे केस आले असेल, सेक्शन 61 काय आहे, एज्युकेशन रिलेटेड आहे, तर तिथे कुठल्या कर्मचाऱ्यावर काही केस वगैरे झाले असेल तेव्हा स्टँडिंग कमिटीच्या ऐवजी आपण एज्युकेशन कमिटी या शब्दाला सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे, बस एवढंच आहे 4 मध्ये. हा 517 थोडा किचकट होता आणि आपण तो संपवलेला आहे, काही एवढा डोक्याला शॉर्ट नव्हता. ठीक आहे, 517 मोठा आहे बट ठीक आहे, आपण संपवलेला आहे. परत गोष्टी सांगत नाही मी, कारण की अजून कन्फ्युज होऊन जाईल. तुम्ही फक्त टायटल आणि वर गोष्टी 517चे करा. ओके, कळालं? 517 तुम्ही परत हा व्हिडिओ 1-2 मिनिटं मागे घ्या आणि सगळं समजून घ्या. 3 मध्ये काय सांगितलं होतं, बेस्ट रिलेटेड केस असतील तर तिथं
कमिशनरच्या ऐवजी जनरल मॅनेजर असं सबस्टिट्यूट करा. स्टँडिंग कमिटीच्या ऐवजी बेस्ट कमिटी सबस्टिट्यूट करा. जेव्हा कुठे सेक्शन 61 रिलेटेड केसेस असतील, म्हणजे एज्युकेशन रिलेटेड केसेस असतील बीएमसीच्या अगेन्स्ट किंवा बीएमसीने कोणावर केल्या असतील, तेव्हा तिथे स्टँडिंग कमिटीच्या ऐवजी एज्युकेशन कमिटी याला सबस्टिट्यूट करा. आता पुढचं कुठलं आहे? 517 झालं, 517 एक झालं, आता 520. ठीक आहे, 520 सरळ आपण जाणार आता 520 वर. एकच मिनिट. 520. चला नेक्स्ट आपल्या सिलेबसमध्ये काय आहे? 520C. 520C बघूया काय आहे टायटल. पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू इन्स्ट्रक्शन्स ऑर डायरेक्शन्स. ठीक आहे, आता थोडक्यात काय आहे, स्टेट गव्हर्नमेंट महानगरपालिकेला डायरेक्शन देऊ शकते, तुम्हाला अशा अशा गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, मराठीमध्ये तो शब्द काय बघू आपण. राज्य शासन निर्देश देण्याचा अधिकार. ओके, तर बघा आता, स्टेट गव्हर्नमेंट मे इश्यू टू द कॉर्पोरेशन जनरल इंस्ट्रक्शन as to matter of policy to be followed by corporation in respect of its duties and functions, and in particular it may issue directions in the larger public interest or for implementation of the policies of central government or of state government and of national or state level program, project, scheme. Upon the issue of such instruction or direction, it shall be duty of corporation to give effect to the such instruction. एखादी योजना असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची, स्वच्छता अभियान असेल, तर मग स्टेट गव्हर्नमेंट मनपाला डायरेक्शन देणार की तुम्हाला अशा असं या स्वच्छ अभियानासाठी असे असे आहेत गोष्टी त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. एखादी योजना असेल स्टेट गव्हर्नमेंटची, सगळ्यांसाठी घरं, हाऊसिंग फॉर ऑल, स्टेट गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, प्रधानमंत्री आवास योजना वगैरे जे असतात त्या, तर स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्शन देणार बीएमसीला की तुम्हाला या योजनेची अंमलबजावणी करायची आहे तुमच्या हद्दीमध्ये, तर तुम्हाला असे असे इन्स्ट्रक्शन्स आम्ही देतोय, तुम्हाला या या डायरेक्शन्सनं काम करायचे आहे. ठीक आहे, आणि इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर इट शॅल बी ड्युटी ऑफ कॉर्पोरेशन टू इम्प्लिमेंट दॅट. ठीक आहे, किंवा एखादी योजना असेल ती पब्लिक इंटरेस्टमध्ये असेल, तेव्हा मग स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्शन देणार बीएमसीला, तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत आणि ते तुम्हाला इम्प्लिमेंट करावंच लागतील. काही पॉलिसीज आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा पॉलिसीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. ठीक आहे, आता डायरेक्शन दिल्यानंतर जर आता बघा, प्रोव्हाइडेड दॅट द स्टेट गव्हर्नमेंट शॅल बिफोर इश्युइंग एनी इन्स्ट्रक्शन ऑर डायरेक्शन अंडर दिस सेक्शन गिव्ह एन अपॉर्च्युनिटी टू द कॉर्पोरेशन टू मेक अ रिप्रेझेंटेशन विदिन 15 days as to why such instruction or direction shall not be issued. If the corporation fails to represent within 15 days or after having represented the state government on considering the representation is of the opinion that the issuing of such instruction direction is necessary, the state government issue. हा, कुठल्याही स्कीम बद्दल डायरेक्टली इन्स्ट्रक्शन देण्या अगोदर बीएमसी कडून 15 दिवसाची वाट बघायची की ऑलरेडी बीएमसी कुठला स्कीम अप्लाय करतायत का, किंवा ऑलरेडी काही बीएमसी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे पॉलिसी स्वतःहूनच इम्प्लिमेंट करत आहेत का, हे जाणून घ्यायचंय. आणि बीएमसीने जर 15 दिवसाच्या आत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली नाही की आम्ही तुमच्या ऑलरेडी काही ह्या गोष्टी फॉलो करतोय किंवा फॉलो करत नाहीये, किंवा स्टेट गव्हर्नमेंट वाटलं तुम्ही जे फॉलो करताय ते थोडं आमच्या विरुद्ध जात आहे, आमची जी आहे विचार आम्हाला असं वाटतं तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीचा विचार वगैरे करून त्यानंतरच स्टेट गव्हर्नमेंट ते जे काय आहे डायरेक्शन किंवा इन्स्ट्रक्शन्स इश्यू करू शकतात बीएमसी कडे. ओके, सोपं आहे. मराठीमध्ये बघूया. राज्य शासन या कलमाखाली कोणतेही अनुदेश देण्यापूर्वी महानगरपालिकेला असे अनुदेश का देऊ नये याबाबत 15 दिवसाच्या आत अभिवादन सादर करण्यास कसूर केली किंवा अभिवादन सादर केल्यास असे अभिवादन विचारात घेतल्यावर तसे अनुदेश निर्देश देणे आवश्यक आहे असे राज्य शासन झाले तर राज्य शासन देईल. हा ठीक आहे, 15 दिवसाचा चान्स दिल्यानंतर जर स्टेट गव्हर्नमेंट वाटलं की नाही तुम्हाला आम्ही जे सांगतो इन्स्ट्रक्शन तेच फॉलो करावं लागतील, तर मग स्टेट गव्हर्नमेंट बीएमसीला इन्स्ट्रक्शन देतील. ठीक आहे, हे झालं 520C. आता त्यानंतर कुठलं आपलं 523. आता लास्ट बट 1 कडे आलो आपण. 523. 523. ठीक आहे, आता बघूया आपण 520. चला नेक्स्ट सेक्शन 523.
कम्प्युटेशन ऑफ टाइम. कम्प्युटेशन म्हणजे कॅल्क्युलेशन. टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा. टाइम म्हणजे कुठला, समजा मी आता एखादी नोटीस पाठवली, तुम्हाला 15 दिवसाच्या आत पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही 15 दिवसात पेमेंट नाही केलं त्यानंतर तुमच्यावर कारवाई होईल. तर तो टाइम पिरियड किंवा तो कालावधी कसा मोजायचा या बाबतीत सांगितलेलं आहे ऍक्टमध्ये. फॉर एक्झाम्पल एखादं बिल किंवा टॅक्सचं बिल किंवा टॅक्स भरा हे डिमांड करण्यासाठी नोटीस पाठवली. एक ओनर आहे एबीसी नावाचा, याला मी नोटीस पाठवली. बीएमसी कमिशनरने किंवा बीएमसीने नोटीस पाठवली, तुमची टॅक्स भरलेला नाहीये तर तुम्ही टॅक्स भरा आणि तो टॅक्स 10 तारखेपर्यंत भरा. 10 तारखेपर्यंत भरला नाही तर नंतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तर तो टाइम पिरियड कसा मोजायचा. नोटीस काढली, समजा 2 तारखेला नोटीस काढली तर ही 2 तारीख त्या नोटीसवर लिहिलेलं आहे 2 तारीख. तर 2 तारीख कन्सिडर करायची का तर नाही. तर 2 तारखेनंतरचा नेक्स्ट डे 3 पासून कॅल्क्युलेट करायचं. 3 पासून तर 10 पर्यंत. मी समजा नोटीस काढली आणि तिथं लिहिलंय नोटीस काढली 4 तारखेला आणि मी तिथं लिहिलंय की पुढच्या 10 दिवसात टॅक्स भरा. 10 दिवसात कधीपासून मोजायचे, या 4 पासून नाही मोजायचे ते, या 4 पासून नाही मोजायचे ते, 5 तारखेपासून मोजायचे. तो दिवस सोडून द्यायचा. हे सांगितलेलं आहे कम्प्युटिंग एनी लिमिटेड टाइम. कम्प्युटिंग म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करायचं टाइमचा. टाइम बिफोर ऑर आफ्टर any date or even which is appointed allowed by under this act for doing any act, taking any proceeding, such time shall be taken as exclusive of that date or happening of that event as the case may be, end of the last preceding day, beginning of the next. हा, आता यात काय सांगितलं माहिती का, ज्या दिवशी नोटीस काढली तो दिवस सोडून द्यायचा. डेट ऑफ हॅपनिंग किंवा डेट ऑफ इव्हेंट ते सोडून द्यायचं, त्याच्यापासून नेक्स्ट डे पकडायचा आहे. हे इथं सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे तो जो दिवस आहे, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला की पुढच्या 10 दिवसात तुम्ही बिल पे करा किंवा 10 तारखेपर्यंत बिल पे करा आणि ती 10 तारीख पब्लिक हॉलिडे किंवा संडेला आली तर मग काय, तर त्याच्या पुढचा नेक्स्ट डे पकडायचा. ठीक आहे. आणि एखादी केस असेल स्मॉल कॉज कोर्टमध्ये, तर स्मॉल कॉज कोर्टच्या बाबतीत काय असेल किंवा कोर्टच्या सुट्ट्या असतील, तर कोर्टच्या सुट्ट्या म्हणजे काय, न्यायालयीन सुट्ट्या सोडल्यानंतर ज्या दिवशी कोर्ट ओपन होणार, ज्या दिवशी कोर्ट ओपन होईल, कोर्ट रिओपन होईल, तर कोर्ट ओपन होण्याचा फर्स्ट डे पासून आपली ती तारीख मोजण्यात येईल. कळालं. कुठलीही नोटीस, कुठलेही डॉक्युमेंट, कुठलंही समन जर पाठवलं असेल बीएमसीने आणि त्यावर लिहिलं असेल की पुढच्या 15 दिवसात तुम्हाला जे काय सांगितलेलं त्याच्यावर कारवाई करायची आहे, तर ते 15 दिवस कधी मोजायचे आहेत, ती नोटीसवरची डेट असेल ती डेट सोडून द्यायची आणि त्यानंतर पुढचं 15 दिवस मोजायचे. आणि तो 15वा दिवस जर रविवारी येत असेल तर त्याचा पुढचा नेक्स्ट डे घ्यायचा. आणि कुठलीही तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही जे 15 दिवस दिलेले आहे तर पहिल्या दिवसापासून तुम्ही कारवाई करू शकत नाही, तुम्हाला लास्ट डेला कारवाई करावी लागेल. ठीक आहे. ते पण इथं सांगितलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे लास्ट डेला तुम्हाला कारवाई करावी लागेल. तो दिवस होऊ द्यायचा आणि लास्ट प्रिसिडिंग डे, ठीक आहे, एंड ऑफ द लास्ट प्रिसिडिंग डे होऊ द्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता. तुम्ही जो कालावधी दिला ना 15 दिवस, तर पण 15 दिवस होऊ द्यायचे. 16व्या दिवशी तुम्ही कारवाई करू शकता. जर 15व्या दिवस रविवारी येत असेल तर त्याच्या पुढचा एक तो दिवस आहे तो जाऊ द्यायचा. त्यानंतर तो दिवस गेल्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही कारवाई करायची. ठीक आहे. हे तिथे सांगितलेलं आहे. संडेला येत असेल किंवा पब्लिक हॉलिडेला येत असेल तर तो दिवस काउंट होणार नाही. त्यानंतर whereby this act is directed or allowed to be done taken at a certain day, such day happens to be Sunday, public holiday, the act or proceeding shall be considered as the done taken in due time or it is done taken in the next day after such Sunday. हा, जर बीएमसी कुठली कारवाई करायची असेल, समजा काही असेल इलिगल कन्स्ट्रक्शन ते पाडायचं असेल, त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि तो दिवस जर रविवार येत असेल किंवा पब्लिक डे येत असेल तर त्याच्या नेक्स्ट डेला तुम्ही ती कारवाई करू शकता. ठीक आहे. बस एवढं सांगितलेलं, काही जास्त कन्फ्युज होऊ नका. इथं काय कम्प्युटेशन ऑफ टाइम किंवा टाइम कसं मोजायचं. एखादी नोटीस पाठवली असेल, तुम्ही एखादं बिल पाठवलं असेल तर तो बिलावरची जी तारीख आहे ती सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या दिवसापासून ती कॅल्क्युलेट करायची टाइम पिरियड. जर तुम्ही म्हटलं 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करायची आहे तर 30 दिवस कसे कॅल्क्युलेट करायचे त्याबद्दल सांगितलेलं आहे. 30वा दिवस जर संडेला येत असेल तर तो संडे सोडून द्यायचा, मंडे घ्यायचा आहे. 30व्या दिवशी जर पब्लिक हॉलिडे येत असेल तर तो पब्लिक हॉलिडे होऊ द्यायचा, त्याच्या पुढचा एक दिवस द्यायचा, तसे 30 दिवस कॅल्क्युलेट करायचे, ते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चालेल. आता काय बघायचं आपल्याला, 525 लास्ट सेक्शन बघायचा आहे या ऍक्टचा.
म्हणजे बीएमसी ऍक्ट आपला संपलेला आहे. चला 525 बघूया. हे 525 ठीक आहे. 525 शेवटचं सेक्शन आपल्या बीएमसी ऍक्ट मधलं. चला लास्ट सेक्शन बघूया. सिलेबसमध्ये काय आहे 525(1) म्हणजे 525 आपल्याला लास्टचा सेक्शन बघायचा आहे. टोटल सेक्शन 527 आहेत. ठीक आहे, 527 टोटल आहेत. त्यानंतर हा ऍक्ट संपतो. लास्टचा आपल्या सिलेबसमध्ये सांगितलं 525 ते आपण करून घेऊ. 525 चं टायटल काय आहे? इनफॉर्मॅलिटीज अँड एरर्स इन असेसमेंट्स एक्सेट्रा नॉट टू बी डीम्ड टू इनव्हॅलिडेट सच असेसमेंट एक्सेट्रा. हा, आता एखाद्या तुम्हाला बिल पाठवली, नोटीस पाठवलं, असेसमेंटची नक्कल पाठवली, डॉक्युमेंट पाठवलं आणि तिच्यावर जर क्लेरिकल एरर, टायपिंग एरर, टायपो एरर, ठीक आहे, किंवा एखादा मिस्टेक झाली असेल टायपिंगची, किंवा एखादी लाईन गहाळ झाली असेल, किंवा एखादा शब्द गहाळ झाला असेल, तुमच्या नावात काही गहाळ झालं असेल, तुमचं काहीतरी एखादी ओमिशन झालं असेल, किंवा एखादा डिफेक्ट असेल, तर ते कधी पण दुरुस्ती करता येईल, कधी पण सुधारणा करता येईल. ठीक आहे, हे एवढं सांगितलं 1 मध्ये. 2 मध्ये काय सांगितलं? जर एखादा क्लरिकल एरर झाला, किंवा एखादी लाईन सुटली, किंवा एखाद्या काही गोष्टी गहाळ झाली, ओमिशन झालं, काही डिफेक्ट झाला, तर मग तशी नोटीस, बिल किंवा शेड्यूल किंवा वॉरंट किंवा समन किंवा डॉक्युमेंट हे इनव्हॅलिड ठरणार का? तर नाही, ते इनव्हॅलिड ठरणार नाही, ते व्हॅलिडच राहील. तुमच्यावर एखादी कारवाई होत असणार आणि त्यात एखादी मिस्टेक झाली असेल नोटीसमध्ये, तर मग ती कारवाई थांबणार का? तर नाही, कारवाई होणारच. ती जी मिस्टेक झालेली ती सुधारणा करण्यात येईल. हा, त्या मिस्टेकमुळे जर काही तुमच्या पैशाचं नुकसान होत असेल, तुमचं काही दुसरं काही नुकसान झालं असेल, तर त्याचं तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळून जाईल. तुम्ही कोर्टमध्ये जाऊन, कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन कोर्टमध्ये जाऊन तुम्ही ते कॉम्पेन्सेशन रिकव्हर करू शकता. ठीक आहे, जी काही क्लरिकल एररमुळं किंवा ओमिशनमुळं किंवा काही इन्फॉर्मॅलिटीमुळं तुमचं काही नुकसान झालं असेल, काही डॅमेज झालं असेल, तर मग तुम्ही ते रिकव्हर करू शकता. बट ती कारवाईच रद्द होईल का? तर नाही. किंवा ते डॉक्युमेंटच पूर्ण रद्द होईल का? तर नाही. त्यात टायपिंग एरर आहे, आम्ही त्या सुधारणा करून घेऊ. चालेल, बस एवढं सांगायचं होतं, जास्त इन डिटेलला जायचं काम नाहीये. 525 मध्ये एवढं सांगितलं, जर टायपिंग एरर झाला असेल तर ते एरर कधी पण सुधारण्यात येईल, आणि तो एरर झालाय म्हणून ती नोटीस किंवा बिल किंवा शेड्यूल किंवा वॉरंट किंवा ती होणारी कारवाई ती थांबणार का? किंवा ते इलिगल आहे डॉक्युमेंट असं होईल का? तर नाही, ते इलिगल नाही, ते लिगलच राहील. टायपिंग एररमुळे ते इलिगल होत नाही. टायपिंग एरर झाला तर आम्ही सुधारणा करू असं सांगितलेलं आहे. हा, फक्त त्या एररमुळे तुमचं काही नुकसान होत असेल तर तुम्हाला ते रिकव्हर करता येईल. बस एवढं फास्टमध्ये आता सांगितलेलं आहे. 525 संपलेला आहे. इथे आपला पूर्ण ऍक्ट संपलेला आहे. अँड खूप बर्डन होतं या लेक्चर सिरीजचं. थोडं बरं वाटतंय की संपलंय सगळं. बघा किती फास्ट केलं आपण. म्हणजे एकाच लेक्चरमध्ये एवढं संपून टाकलंय 350 पासून तर 525 1 तासात जवळपास हे सगळं संपून टाकलेलं आहे. आणि एवढ्यासाठी मेन फाउंडेशन तयार करण्यासाठी फास्ट घेतलं असं 2-3 लेक्चर झालं असतं, बट कळालं नसतं. जी आता आपली लेक्चर सिरीज आहे बीएमसी ऍक्टवर 15-16 लेक्चर जे काय झाले पूर्ण 1 नंबर राहणार आहे, जबरदस्त राहणार आहे. प्रत्येक सेक्शन घेतलेलं आहे, सिलेबसला धरून आहे. एकही गोष्ट सिलेबसच्या बाहेरची नाही. जिथे कुठे गरज पडली एक्स्ट्रा सांगायची ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिलेबसला धरूनच आपण चाललेलो आहोत. खूप सारा मोठा आहे होता हा ऍक्ट. त्यातला आपण ठराविक गोष्टी ज्या सिलेबसमध्ये सांगितलेल्या त्या घेतलेल्या आहेत आणि एकही लाईन सोडलेली नाहीये सिलेबसमध्ये. ठीक आहे, एवढ्यासाठी आपण 14 लेक्चर घेतले आणि एवढ्या पार्टसाठी आपण 1 लेक्चर घेतलं. टोटल हे 15 लेक्चर आणि 16वा लेक्चर आपलं जॉब प्रोफाईल बद्दल आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. आता यानंतर 2 लेक्चर मी टाकणार बॉम्बे जीके रिलेटेड. 1 लेक्चर याचं टाकणार की या ऍक्ट मधलं अजून काही गोष्टी राहिल्या असतील, माझं एकदा गो थ्रू गेल्यानंतर कळालंय ते राहील. आणि 1 लेक्चर असं राहील की आपल्याला ऍक्ट हा 2016 पर्यंतचा दिलेला आहे सिलेबसमध्ये, पण 2024 पर्यंत काही त्यात सुधारणा झालेल्या आहेत, काही बदल झालेले आहेत का? जसं नॉमिनेटेड मेंबर एका ठिकाणी 5 होतं, पण आता सुधारणा झाली 23 मध्ये नॉमिनेटेड मेंबर 10 झालेले आहेत. ठीक आहे, असे काही सुधारणा आहेत का? आपल्याला 16 पर्यंत दिलेला आहे ऍक्ट सिलेबसमध्ये, जो सांगितलं तो 16 पर्यंत सांगितलं आहे. बघा ना, इथं सिलेबस दिलेला आहे, इथं सांगितलेलं की 2016 पर्यंत तुम्हाला ऍक्ट करायचा आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे 2016 च्या आवृत्तीनुसार तुम्हाला तो ऍक्ट करायचा आहे. मराठी असेल तर 2015. बट 2023-24 पर्यंत काही सुधारणा झाल्या आहेत का? तर झाल्या असतीलच, निश्चित आहेत. ते थोड्याफार सुधारणा आहेत. त्याच्यावर एखादा हाफ एन आवरचा व्हिडिओ आपण करून घेऊ. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी या शेवटच्या सेक्शनला थोडा वेळ लावेल, बट जस्ट नेक्स्ट डेलाच आपण अपलोड करून टाकला. बऱ्याच लोकांचे पर्सनल मेसेज येत होते की बीएमसी ऍक्ट सर प्लीज कम्प्लीट करून टाका. तर आता हा पूर्ण आपला सिलेबस झालेला आहे. 100 मार्काचा आपण रेडी आहोत. आता आपण टेस्ट सिरीज आणि डेली प्रॅक्टिस याच्यावर प्रयत्न करूया. ठीक आहे, एकही लाईन सोडणार नाही. त्याच्यावर आपण प्रत्येक लाईनवर आपण क्वेश्चन घेऊ, प्रत्येक सेक्शनवर आपण क्वेश्चन्स घेऊ, त्याचं सोल्युशन वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू. आता फक्त
माझं काम आहे सामान्य ज्ञान, हे जे आहे दिलेलं GK बॉम्बे रिलेटेड, इथं लिहिलेलं ना, मुंबई रिलेटेड सगळं, मुंबईचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका अधिकारी, ऑथॉरिटीज. ऑलरेडी अर्थसंकल्प आणि ऑथॉरिटीज रिलेटेड BMC ऍक्ट मध्येच आपलं कव्हर झालेले आहेत, पण तरी एक लेक्चर 2 लेक्चर आपले या GK वर होतील, बॉम्बे रिलेटेड GK, मुंबई रिलेटेड GK, आणि जसं मी सांगितलं तुम्हाला प्रॉमिस, त्या गोष्टी आपण कव्हर करू. चलो बाय बाय, टेक केअर, आणि प्लीज आपली पूर्ण लेक्चर सिरीज शेअर करा, सर्वांपर्यंत जाऊ द्या. BMC निरीक्षकसाठी किती अर्ज आलेले आहेत? माझे जे ओळखीचे स्टुडंट आहेत ज्यांनी, म्हणजे 9 ऑक्टोबर लास्ट डेट होती सबमिशनची, फॉर्म सबमिट करण्याची, तर त्यांनी 5 ऑक्टोबरने एकाने भरला होता फॉर्म, तेव्हा 23,000 रजिस्ट्रेशन झाले होते. पुढच्या 4 दिवसात आपण 10,000 पकडू, तर जास्तीत जास्त 30,000 ते 35,000 अर्ज आलेले असतील. BMC क्लर्कसाठी 1,10,000 लोक बसणार आहेत पेपरला, बट या पेपरसाठी रजिस्ट्रेशन 35,000च्या जवळपास झालं असतील. 5,000 सोडून तर 30,000 मुलं विद्यार्थी एक्झाम देतील. चलो ठीक आहे, बाय बाय, टेक केअर, चला गुड बाय.